तर काल काय घेतलंय आपण एक 2 मिनिटात बोलूयात. तर आपण सुरुवात केली की चुजिंग अ पार्टनर. त्याचे अप्रोचेस बघितले की आपण बेस्ट पार्टनर शोधायचा का राईट म्हणजे कम्पॅटिबल पार्टनर शोधायचा. तर 90% पार्टिसिपंट्सनी उत्तर दिलं की कम्पॅटिबल शोधायला पाहिजे. आपण काही मार्केटमध्ये नाहीये की स्वस्तात स्वस्त भारीत भारी साडी विकत घ्यायची असं नाहीये. हा आयुष्याचा प्रश्न आहे. तर आपण बेस्ट वर फोकस करण्यापेक्षा मोस्ट कम्पॅटिबल वर फोकस केलं पाहिजे. तर राईट पार्टनर इज द मोस्ट कम्पॅटिबल पार्टनर. आणि आपण हे म्हटलं की ह्या प्रोसेसमध्ये पार्टनर सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे बघायचंय, ऑब्जेक्टिव्ह आपलं असणार आहे की आपल्याला लाईफ ही दिल से हॅपी जगायची. मग जेव्हा आपण ऍग्री केलं की कम्पॅटिबल पार्टनरला असायला पाहिजे, तेव्हा आपण म्हटलं कम्पॅटिबल म्हणजे सेम का? तर आपण काही गोष्टी समजून घेतल्या की येस आणि नो अशी दोन उत्तर आहेत, की काही गोष्टीमध्ये तो पार्टनर कम्पॅटिबल पाहिजे, म्हणजे कोर व्हॅल्यूज, हॉबीज, ऍस्पिरेशन, लाईफस्टाईल अशा महत्वाच्या गोष्टींमध्ये तुमच्यामध्ये सिमिलॅरिटी पाहिजे. सेम तर नसतं, पण सिमिलॅरिटी पाहिजे काही गोष्टींमध्ये. आणि तुमचं करिअर आणि ऍबिलिटीज मध्ये मॅचिंग हवं. ठीक आहे, मॅचिंग म्हणजे काय, की तुमच्यात आपण हे बघितलं की तुम्ही आणि तुमचा लाईफ पार्टनर म्हणून एक टीम आहात. आणि जर टीमला जिंकायचं असेल तर तुमच्यामध्ये जर काही विकनेसेस असले तर ते भरून काढायला त्या गोष्टींमध्ये तुमच्या पार्टनरच्या स्ट्रेंथ्स असायला, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीत वीक आहात असं प्रयत्न करा की तुमचा पार्टनर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असेल. म्हणजे याचं उलटं नाही बरं का, की तुम्ही ज्याच्यात स्ट्रॉंग आहात त्यात पार्टनर वीक असायची गरज नाहीये. तुम्ही पण स्ट्रॉंग आहात, पार्टनर पण वीक आहे, काही हरकत नाहीये. पण तुम्ही ज्या बाबतीत वीक आहात त्यात जर पार्टनर तुम्ही स्ट्रॉंग शोधलात तर लाईफ कम्प्लीट होईल. आणि तुम्ही ऍज अ टीम, नवरा बायको ऍज अ टीम खूप स्ट्रॉंग व्हाल. तर बघितलं आपण की तुमचे जर करिअर्स सिमिलर असेल, डॉक्टर डॉक्टर, वकील वकील, तर डेफिनेटली कन्व्हिनियंट होऊ शकतं. तर कन्व्हिनियंटसाठी तुम्ही डॉक्टर डॉक्टर किंवा वकील वकील लग्न करू शकता, काही हरकत नाही. पण लाईफ मग मोनोटोनस पण होऊ शकते. तर एक सजेशन, रिसर्च बेस्ड सजेशन असं आहे की ट्राय टू हॅव युअर लाईफ पार्टनर फ्रॉम अ डिफरंट प्रोफेशन. तर तुमच्या आयुष्याला रंग देईल. डिफरंट प्रोफेशन पण कम्पॅटिबल डिफरंट प्रोफेशन, की तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि तुमचा लाईफ पार्टनर मे बी इंटेरियर डेकोरेटर आहे वगैरे, असं तुम्ही गोष्टी, डॉक्टरचा लाईफ पार्टनर इंजिनियर आहे असं सुद्धा होऊ शकतं. तर मॅचिंग प्रोफेशन आणि मॅचिंग केपेबिलिटीज बघा असं आपण म्हटलं. त्यानंतर आपण म्हटलं की पार्टनर शोधायच्या आधी पहिली महत्वाची स्टेप आहे की तुम्ही स्वतःला समजून घ्यायचं. तुम्ही जर स्वतःला नीट समजून घेतलं तरच तुम्ही तुमच्यासाठी राईट पार्टनर शोधू शकता. तर आपण म्हटलं की बऱ्याच सायंटिफिक टेक्निक्स आहेत, तर आपण वेगवेगळ्या सायंटिफिक टेक्निक शिकलो. आपण स्वॉट अनालिसिस समजून घेतला, आपण जोहारी विंडो समजून घेतला, MBTI टेक्निक समजून घेतली, DISC टेक्निक समजून घेतली, की त्या तुमच्या पर्सनॅलिटी पण सांगतात. आणि इन ऍडिशन टू पर्सनॅलिटी टाईप ते हेही सांगतात की तुम्हाला कुठली पर्सनॅलिटी टाईपचा माणूस कम्पॅटिबल आहे. आपण बाकी काही टेक्निक पण शिकलो, की तुम्ही जर्नलिंग म्हणजे डायरी रायटिंग केलं तर तुमचं सेल्फ अवेअरनेस वाढेल. तुम्ही 360 फीडबॅक म्हणजे तुमच्यापेक्षा मोठे, तुमच्या वयाचे आणि तुमच्यापेक्षा छोट्या लोकांचा फीडबॅक घेतला तरी तुमचा सेल्फ अवेअरनेस वाढेल, हे आपण समजून घेतलं. त्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतल्या, की आपण लग्न का करायचं, व्हाय टू मॅरी. आपण हे समजून घेतलं. एक सर्वात महत्वाचं आपण हे समजून घेतलं की लग्न करणं हा फायदे का सौदा. मी म्हटलं आपण कोणती आहोत, आर्यवैश्य आहोत, आपण बिझनेस करणारी लोक आहोत. आज सगळे बिझनेस जरी करत नसले तरी आपला माइंडसेट तो आहे, आपण घाटे का सौदा कधी करत नाही. आणि लग्न हा नक्कीच फायद्याचा सौदा आहे. मी म्हटलं की तुम्ही एकटे असता तेव्हा वन असता, लग्न करता तेव्हा 1+1 होतं, आणि 1+1 हे 2 होत नाही. तुम्ही जर चांगला पार्टनर थॉटफुली शोधला तर 1+1 3, 4 किंवा 5 किंवा 10 सुद्धा होऊ शकतं. तर हा फायदे का सौदा आहे, की तुम्ही राईट पार्टनर शोधला तर 1+1 इज गोइंग टू बिकम 8, 10. तर हा फायदे का सौदा तुम्ही नक्की करा. तुमचं लाईफ ब्लॉसम होऊ द्या, फुलू द्या. मग आपण बघितलं वेन टू मॅरी. मॅरी करण्यामध्ये लोकांना, लग्न करण्यामध्ये काय चॅलेंजेस वाटतात, आपण कधी लग्न केलं पाहिजे, मॅरेज हे काय आहे. आपण त्यात हेही समजून घेतलं की मॅरेज हे दोन माणसांचं नसतं तर दोन फॅमिलीजचं असतं. त्यामुळे फॅमिली कम्पॅटिबिलिटी पण तुम्हाला बघायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा जो आपण डिस्कस केला तो होता ऍडव्हान्टेज ऑफ अरेंज मॅरेज. करेक्ट. आपण त्याच्यात हे बोललो की लव्ह मॅरेज वाईट आहे असं नाहीये, पण लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा खूप भांडणं होतात, ओव्हर कमिटमेंट असते, चांद तारे तोडके लावूंगा अशी ओव्हर कमिटमेंट असते बहुतेक वेळा. प्रेम हे इतकं आंधळ असते की बऱ्याच वेळा बाकीचे डिस्कशन केले जात नाही, की आपल्या हॉबीज सेम आहेत का, आपले लाईफ ऍस्पिरेशन सेम आहेत का वगैरे.
आणि मी म्हटलं की ते अरेंज मॅरेजेस सक्सेसफुल, लव्ह मॅरेजेस सक्सेसफुल होतात जे अरेंज लव्ह मॅरेजेस असतात, की जेव्हा ती मुलगी किंवा मुलगा पटकन हो म्हणत नाही आणि म्हणतो की ठीक आहे तुला मी आवडतो हे ठीक आहे, पण आपण जरा बसून बोलूयात वेगवेगळ्या विषयांवरती, वेळ घेऊयात. मग मी म्हणेल ते लव्ह मॅरेज कुठलं ना, ते अरेंज लव्ह मॅरेज असतात. त्यामुळे मी इम्पार्शियल होऊन सांगतोय की अरेंज मॅरेज डेफिनेटली हॅज मच मोर ऍडव्हान्टेजेस दॅन अ लव्ह मॅरेज. आणि ती आपण लिस्ट बघितली पूर्ण की अरेंज मॅरेजचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, की तुम्ही ओव्हर कमिटमेंट करत नाही, तुम्ही सगळे पॅरामीटर्स नीट चेक करून बघता आणि मग लग्न करतात. आणि अरेंज मॅरेज असल्यामुळे दोन्ही फॅमिलीचा सपोर्ट असतो. हे आपण काल शिकलो. आता बाकीचे सगळे पॉइंट्स आपण आज कव्हर करणार आहोत. अंदाजे 1 तासाभरात माझा कव्हर करायचा प्लॅन आहे आणि होईल पण. आणि त्याच्यानंतर आपण एक डिटेल्ड क्वेश्चन आन्सर करणार आहोत. तर तुमचे प्रश्न लिहून ठेवा तुम्ही. आत्ता चॅटवर टाकू नका, तुम्ही लिहून ठेवा आणि नंतर मग क्वेश्चनची वेळ आली की टाका ते चॅटवर आणि आपण अगदी सगळे प्रश्न डिस्कस करू. तुम्ही रात्री 12 वाजवलेत तरी मी थांबेन आणि डिस्कस करेल. दुसरं म्हणजे या स्लाइड्स मी तुम्हाला देणार आहे. तर या स्लाइड्स मी देऊन ठेवल्यात. विजयभाऊ पल्लेवार जे आपलं कम्युनिकेशन सांभाळतायत व्हॉट्सअप ग्रुपवरती, त्यांच्याकडे या स्लाइड्स ऑलरेडी आहेत. आणि मी तर त्यांना सांगितलं सेशन संपायची पण वाट पाहू नका, 9:30 वाजता ह्या स्लाइड्स टाकून द्या. त्याच्यासोबत माझा नंबर पण तुम्हाला मिळेल. तर मधल्या काळात तुम्हाला काही हेल्प लागली तर मी करेन. तर आपण आता पुढे जाऊयात आणि पुढचे टॉपिक्स बघूयात. आणि आपण जे पुढचे टॉपिक्स करणार आहोत ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती आज मी पाठवलेले आहेत, की आता काय टॉपिक्स उरलेत आणि ते आपण करणार आहोत. आणि ते अजून इंटरेस्टिंग टॉपिक आहेत. रिलेव्हंट तर सगळेच आहेत, आता हे इंटरेस्टिंग पण आहेत असं. तर आपण काय म्हणतोय की आता जेव्हा तुम्ही पार्टनर ठरवणार आहात तेव्हा तुम्ही काय काय चेक करायचं. तर टॉप लेवलला आपण बघायला गेलं तर काय काय गोष्टी चेक करायच्यात. तर तुमच्या पार्टनरचे कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला व्यक्तिमत्व वैशिष्ट्य म्हणतो, कॅरेक्टरिस्टिक्स चेक करायच्यात. कुठल्या कुठल्या ते बघूयात आपण. त्यानंतर व्यक्तीमध्ये जे गुण आहेत, क्वालिटीज आहेत, ते आपण चेक करायचे. तर कुठले रिलेव्हंट गुण असतात जे आपण चेक करायला पाहिजे ते बघूयात. लव्ह लँग्वेज काय असते हे समजून घेऊयात. आणि मध्ये इथे तर पहिल्यांदा 2 गोष्टी करणार आहोत आपण, की पहिल्यांदा म्हणजे लव्ह लँग्वेजेस काय असतात हे समजून घेणार आहोत. आणि तुमचं मॅरेज सक्सेसफुल होण्यासाठी तुमच्या पर्सनॅलिटीच्या ज्या लव्ह लँग्वेजेस असतात त्या मॅच व्हायला पाहिजेत. तर लव्ह लँग्वेजेस काय आणि त्या का मॅच व्हायला पाहिजे हे आपण समजून घेऊयात. पास्ट रिलेशनशिप ही खूप कॉमन गोष्ट झाली, तर त्या कसं हँडल करायच्या, की जर तुमच्या पार्टनरच्या पास्ट रिलेशनशिप्स असल्या तर त्या कशा हँडल करायच्या आपण हे बघूयात. आणि एक गोष्ट बरेच जण बघत नाहीत ती म्हणजे हेल्थ. तर हेल्थ कम्पॅटिबिलिटी बघायला पाहिजे. यू हॅव ऑल द राईट टू मॅरी अ हेल्दी पार्टनर. आणि तुमचे काही चॅलेंजेस असले तर ते शेअर केले पाहिजे. तर हे 5 प्रमुख मुद्दे आहेत ते आपण बघूयात. आता त्याचे डिटेल्स आपण बघूयात. तर पार्टनरचे कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स चेक केले पाहिजे. आता मी इथे कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ही पूर्ण आहे असं नाही. पण मी म्हणेल 95% पेक्षा जास्ती गोष्टी याच्यात कव्हर होतील. तुम्हाला स्वतःला काही वेगळे एक्सपेक्टेशन असले तर त्या गोष्टी तुम्ही ह्या लिस्टमध्ये टाकू शकता. ही रेफरन्स लिस्ट आहे, स्लाइड्स असल्यामुळे तुमच्याकडे ही लिस्ट असेल. तुम्ही एज्युकेशन बघू शकता. अ, ही लाईन दिनेश कोणाची तरी भाऊ, आली, सॉरी, तर हे बघा की दिनेश भाऊ, बाकी कोणी ऍडमिन नाहीये. कल नाही, कल प्रकाश प्रकाश कलकुटे. कलकोटे कोणीतरी आहे, हा, त्यांच्याकडून लाईन ओढली गेली आहे. तर लाईन बघा ते ओढली गेली ऍडमिन आहे असले तर चुकीने. लाईन कसं हो. ड्रॉ ड्रॉ करता आली त्यांना, तेवढं एक बघाल. ऍडमिन ऍक्सेस तर नाहीये त्यांना, पण आय एम नॉट शुअर. हा. तर रिक्वेस्ट बाकीच्यांनी प्रकाश सगळ्यांनी कलकुटे का कीबोर्ड रिक्वेस्ट. वापरू नका. मोबाईलचा हा, असेल, लॅपटॉपचा असेल, तो हो, कीबोर्ड वापरू नका. कीबोर्ड वापरू. ठेवून द्या समोर. हो. तर दिनेश तुम्ही भाऊ, तुम्ही जर मे बी रिशेअर केली ना स्लाइड, तर ते जातील ती लाईन. नाही, ठीक आहे, राहू देऊ आपण आता पुरता. 1 सेकंद करूयात का, पण मध्ये आलं परत तर मग 1 सेकंद ना, मी रिशेअर करतो. 1 मिनिट, स्टॉप शेअर म्हणतो, रिशेअर करतो. 1 मिनिट. हं. आणि याच्यामध्ये आपण सेंटर व्ह्यू मध्ये, ओके. तर आता पार्टनरचे कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक बघायचे. तर काही कॅरेक्टरिस्टिक्स हे दे आर इझी टू अंडरस्टँड, की एज्युकेशन बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटी ऑफ एज्युकेशन बघू शकता, की हायर एज्युकेशन केलंय का, इंजिनिअरिंग मास्टर्स केलंय का, मॅनेजमेंट मास्टर्स केलंय का. पण फक्त ते बघू नका. आजकाल काय झालंय ना, की खूप कॉलेज मशरूम झालेत. पाहिजे तेवढे MBA कॉलेजेस झालेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस झालेत, PhD सुद्धा विकत मिळते आजकाल. त्यामुळे हायर एज्युकेशन बघताना त्याची
क्वालिटी पण बघा की चांगल्या इन्स्टिट्यूट मधून आणि चांगल्या मार्कांनी केलंय का. आणि चांगली इन्स्टिट्यूट आणि चांगल्या मार्कांच्या पलीकडे हे बघा की त्यांनी नॉलेजसाठी डिग्री घेतली की त्यांच्यामध्ये खरंच ते नॉलेज आहे का. तुम्हाला जर तुम्ही स्वतः हुशार आहात, हायली क्वालिफाईड आहात, तर समोरच्या माणसाचं शिक्षण तुम्ही नीट चेक करायला हरकत नाही आणि नॉलेजवर जास्ती फोकस द्यावा त्याच्यामध्ये. प्रोफेशन आपण बघितलं की मॅचिंग प्रोफेशन्स असायला हवेत. तर तुम्ही ठरवा तुमच्यासाठी काय मॅचिंग प्रोफेशन आहे. पण त्याच्यामध्ये बिझनेस किंवा जॉब या बाबतीत तुम्ही फ्लेक्झिबल राहावं असं मी म्हणेल. आपल्या समाजामध्ये आणि जनरली पण एक ट्रेंड दिसतोय की बिझनेसमन्स आर लुक डाऊन अपॉन बाय गर्ल्स. व्हेरॅज मी जेव्हा आपल्या समाजातले बिझनेसमॅन बघतो, तर दे आर डुईंग रिअली गुड. आता आपल्या इथेच ड्रीमचं आपण AVSP चे ट्रस्टीज बघितले. आता आपले व्हाईस प्रेसिडेंट सुयोग गायन्सवार आहे. ही इज माय एज 52-53. तर ही रन्स अ बिग बिझनेस, पण तो 33% वेळ फक्त फॅमिलीला देतो, 33% तो समाजाला वेळ देतो. जर 33% वेळ तो समाजाला देऊ शकत असेल बिझनेसमॅन असून, शेखर झिलपेलवार भाऊ आहेत जे ट्रस्टी आहेत आपले, त्यांचा एवढा मोठा बिझनेस असून सुद्धा ते इतका प्रचंड वेळ समाजाला देऊ शकतात. म्हणजे बघा की बिझनेसमॅनसाठी, फॅमिलीसाठी, समाजासाठी प्रचंड वेळ असतो. त्यामुळे तुम्ही अ, नोकरी करणाऱ्या माणसापेक्षा जो माणूस 100 लोकांना नोकरी देऊ शकतो, अशा माणसाचा विचार करायला हरकत नाहीये. तर हा बायस्ड व्ह्यू नाहीये. हा माझा ऍब्सोल्युटली इंडिपेंडेंट, इम्पार्शियल व्ह्यू आहे. तर तुम्ही विचार करायला हरकत नाही. डिसिजन तुमचीच आहे. ओके, आय एम नोबडी टू डिसाइड फॉर यू. पण हे जे साचेबद्ध विचार करणं आहे की आम्हाला फक्त नोकरीवाला हवा आणि त्याची नोकरी जायची भीती नेहमी तुम्ही बाळगत राहता. त्यापेक्षा बिझनेसमॅनचा पण विचार करा. त्यांच्याकडे पण भरपूर वेळ असतो. तेही मनाचे मालक असतात. कधी-कधी चॅलेंजेस असतात आणि ते भरपूर वेळही काढू शकतात. फॅमिलीसाठी म्हणा, है ना? तर तो विचार नक्की तुम्ही करा. बाकीचे काय कॅरेक्टरिस्टिक बघायचे, त्यांचा इंटेलिजंट कोशंट बघायला हरकत नाहीये. की ते किती हुशार आहेत. विचार करणे, हुशारी म्हणजे नॉलेज नाही. नॉलेज म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय मिळालं. हुशारी म्हणजे किती स्मार्टली तुम्ही विचार करू शकता. दॅट इज इंटेलिजंट कोशंट. तुमची विचार करण्याची हुशारी ती तुम्हाला कॉन्व्हर्सेशन मध्ये कळेल. इमोशनल कोशंट फार महत्वाचा आहे रिलेशनशिपसाठी, की त्यांच्यामध्ये तो प्रेमाचा ओलावा आहे की नाही, माणसांना ते धरून ठेवू शकतात की नाही, इमोशन्स किती चांगल्या पद्धतीने ते समजून घेतात. नाही तर असायचा तो माणूस खूप हुशार, मोठे मोठे पगार असायचे, हा, पण प्रेमाचा ओलावा नसायचा. माणसांना सांभाळून घेण्याची कला नसायची. जर बाकी माणसांना सांभाळून घेत नाही तर तुम्हाला लाईफ पार्टनर म्हणून कसं सांभाळून घेणार. इमोशनल कोशंटला जास्ती महत्व द्याल शिक्षणापेक्षा, IQ पेक्षा. मी असं म्हणत नाही की अशिक्षित माणसाशी लग्न करणार ते तुम्ही करणार पण नाही. पण त्याला अति महत्व न देता मी म्हणेल इमोशनल कोशंट हा महत्वाचा पॅरामीटर आहे. फायनान्शियल स्टेटस तुम्ही बघायचं असेल तर नक्की बघू शकता. कारण तुमची एक लाईफस्टाईल आहे ती तुम्हाला मेंटेन करायची आहे. त्याच्यामध्ये सॅलरी असेल, त्यांची अँसेस्टरल प्रॉपर्टी असेल. पण त्याच्यामध्ये रिसर्च असं सांगतो की अँसेस्टरल प्रॉपर्टी संपून जाऊ शकते. पण तुमची जी केपेबिलिटी आहे ती नेहमी राहते. याचं एक छोटंसं एक्झाम्पल देईल जे तुम्हाला माहिती आहे, पण मी तुम्हाला आठवण करून देईल. की धीरूभाई अंबानी गेल्यानंतर त्यांनी त्यांची प्रॉपर्टी दोन्ही मुलांना, मुकेश आणि अनिलला सारखी दिली होती. 50-50%. ओके. आणि आता मुकेशनी ती मल्टिपल टाइम्स वाढवली आहे आणि अनिल अंबानी एवढे हजारो कोटी त्यांच्याकडे असताना आता ते दिवाळखोर झालेले आहेत. त्यांच्यावरती ती सगळे पैसे संपून कर्जामध्ये आहेत. त्यामुळे अँसेस्टरल प्रॉपर्टी ही फार काळ चालू शकत नाही. पण तुमचं टॅलेंट म्हणजे लाथ मारेल तिथे पाणी काढेल ही जी तुमची क्षमता आहे, ती तुमची वाढत जाते. तर त्याच्याकडे जास्ती लक्ष द्या. अँसेस्टरल प्रॉपर्टी असली तर ठीक आहे, पण त्याला जास्ती महत्व देऊ नका. ऍस्पिरेशन्स चेक करा तुमच्या पार्टनर्सचे. ते करिअरचे ऍस्पिरेशन्स असतील, ते लाईफचे ऍस्पिरेशन्स असतील, हे फार महत्वाचं असेल कारण ह्याच्यामध्ये मॅच पाहिजे करिअरच्या पण आणि लाईफच्या पण. त्याच्याबद्दल मी काल बोललो होतो. करिअरचे ऍस्पिरेशन म्हणजे जर तुमचं असेल की एक बॅलन्स लाईफ जगायचं आणि तुमचा पार्टनर म्हणतो की नाही मला 18-18 तास काम करून एक मोठी ऑर्गनायझेशन फॉर्म करायची, तर मग तुमचे ऍस्पिरेशन नाही मॅच होते. ते की दोघंही करिअर ओरिएंटेड असले हरकत नाही, दोघंही बॅलन्स लाईफ जगायचा विचार करणार असेल तर हरकत नाहीये. त्यानंतर तुमच्या हॉबीज चेक करायला पाहिजे की काय हॉबीज आहे. ट्रेकिंग आहे, सायकलिंग आहे, पेंटिंग आहे, डान्सिंग आहे. आता याच्यामध्ये समजा की तुमच्या हॉबीज सगळ्या इंडोर्स आहेत. पेंटिंग, स्केचिंग, डान्सिंग इंडोर हॉबीज आहेत आणि पार्टनरच्या हॉबीज आउटडोर आहेत. ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, बाईक रायडिंग. तर कसं काय जमेल ना. तुम्हाला एकत्र एन्जॉय करता आलं पाहिजे की तुमच्या इंडोर हॉबीज आणि त्याच्या आउटडोर हॉबीज
मी नाही म्हणत की सगळ्या हॉबीज जमल्या पाहिजे, गरजेचं नाहीये. सिमिलॅरिटी हवी. एक गुड नंबर ऑफ हॉबीज तुमच्या मॅच झाल्या पाहिजे सो दॅट यू कॅन एन्जॉय टुगेदर. तुमचे इंटरेस्ट मॅच झाले पाहिजेत. ओके, की कशात इंटरेस्ट आहे? हिस्ट्रीमध्ये आहे, पॉलिटिक्समध्ये आहे, शेअर मार्केट सगळे नाही, पण काही प्रमाणात तरी मॅच झाले पाहिजे. त्यामुळे तेही चेक करा. इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, ॲम्बिवर्ट. ॲम्बिवर्ट म्हणजे तुम्ही कॉम्बिनेशन आहात इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्टचं. तर ते चेक करा. त्याचंही मॅच होणं गरजेचं आहे असं. कारण समजा तुमचा पार्टनर एक्स्ट्रोव्हर्ट असेल, त्याला सगळा वेळ लोकांमध्ये राहायला आवडतं आणि तुम्हाला एकटं राहायला आवडतं, तर मग कसं आहे ना, की लोकं नसतील तर तुम्हाला बरं वाटेल आणि खूप लोकं असतील तर त्याला बरं वाटेल, पण तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल. तर ह्याचा थोडासा तुम्ही विचार करायला हवा. त्यानंतर पार्टनरच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये प्रेफरन्सेस सुद्धा महत्वाचे असतात. आता प्रेफरन्सेस म्हणजे काय? ओके. रिलिजियस प्रेफरन्सेस, की अ, जर पार्टनर आणि त्याची फॅमिली खूप जास्ती रिलिजियस असेल, की सगळा वेळ ते वेगवेगळ्या देवदर्शनाला जाणार, घरी सकाळ-संध्याकाळ पूजा होणार. यात बरोबर चुकीचं काहीही नाही हे तुम्ही समजून घ्या. पण तुम्ही आणि तुमची फॅमिली आणि तो आणि त्याची फॅमिली ह्याच्या रिलिजियस प्रॅक्टिसेस सिमिलर पाहिजे. ट्रॅडिशन्स काय फॉलो होतात. डॉटर इन लॉ म्हणून तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत का, की सणवार केले पाहिजेत, उपवास केले पाहिजेत, सकाळ-संध्याकाळ पूजा केली पाहिजे, असं काही आहे का? त्यात चुकीचं काही नाही. तुम्हाला पटणाऱ्या गोष्टी तिथे आहेत का हे बघा. हं. त्यानंतर प्रेफरन्स अबाउट सिटी टू सेटल डाउन. काही जणांचं असं मला पुण्यातच राहायचंय. मला इव्हन बंगलोर, हैदराबादला पण जायचं नाही. काही जणांचं असं नाही. करियर आपण फोकस ठेवू. बंगलोर, हैदराबाद काय न्यूयॉर्क किंवा टोकियोला पण जाऊ. तर त्याच्यामध्ये तुमचे जे ॲस्पिरेशन किंवा काही जणांचं ॲस्पिरेशन असते, की मला परदेशात जाऊनच सेटल व्हायचंय. बरोबर चुकीचं काहीच नाहीये. जर तुमचं ओपिनियन असेल, की मला परदेशात जाऊन सेटल व्हायचं, पण तुमच्या होणाऱ्या पार्टनरचं असेल, की नाही मला इंडियात राहायचंय. तर देन यू आर नॉट कंपॅटिबल. आता परदेशात जाऊन राहणं प्रत्येक गोष्टीचे आपापले एडव्हांटेजेस असतात. असं कधी म्हणू नका, की परदेशात जाणंच बरोबर आहे किंवा इंडियात राहणंच बरोबर आहे. प्रत्येकाचे एडव्हांटेजेस असतात. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं, तर तुम्ही अमेरिका, युरोपमध्ये जाऊन नोकरी करणार असाल, तर त्याचे एडव्हांटेजेस असतात. कारण त्या आयटी कंट्रीज असल्यामुळे तिथे तुम्हाला इनोव्हेटिव्ह काम मिळतं. वर्क लाईफ बॅलन्स अगदी छान असतो. 40 तास काम करा, घरून काम करा, काही हरकत नसतं. क्लीनलीनेस असतो, पोल्युशन कमी असतं, करप्शन कमी असतं. हे एडव्हांटेजेस असतात. पण ह्या कंट्रीजमध्ये तुम्हाला सपोर्ट सिस्टम नसते. आई-वडील तुम्हाला सोबत नसतात. उद्या तुमची मुलं झाली त्यांना कोण बघणार हा प्रॉब्लेम असतो. सगळी कामं कितीही मशीन असले तरी सगळी कामं तुम्हाला करावी लागतात. त्यामुळे अगदी असं भाळून जाऊ नका, की ती अमेरिकेत काम करते किंवा तो अमेरिकेत करतोय, मला अमेरिकेला जायला मिळणार आहे. अमेरिका तुमच्या दृष्टीने चांगली आहे का हे बघा. कुणाला छान वाटेल, कुणाला नाही वाटणार. तर डोळसपणे डिसिजन घ्या ती आणि तुमचे जे एक्स्पेक्टेशन की कुठल्या सिटीमध्ये सेटल व्हायचं, कुठल्या कंट्रीमध्ये व्हायचं हे सिमिलर हवं. कारण प्रत्येक गोष्टीचे आपापले चॅलेंजेस असतात. अगदी एखाद्या तालुक्याच्या किंवा खेड्यात सुद्धा खूप आनंदी आयुष्य असू शकतं आणि न्यूयॉर्कमध्ये पण खूप दुःखी आयुष्य असू शकतं. इट डिपेंड्स ऑन यू ॲक्चुअली. तर तुम्ही चेक करा तुम्हाला काय हवंय बी क्लिअर आणि मग पार्टनर सोबत ते चेक करा. जॉइंट फॅमिली का न्यूक्लिअर फॅमिली? आता हा तुमचा प्रेफरन्स आहे, यात माझं काही म्हणणं नाही. आणि आता काय पूर्वीसारखी जॉइंट फॅमिली नसते, की मावश्या, आत्या, काका, मामा एकत्र असतील अशी कुठली जॉइंट फॅमिली नसते. आता जॉइंट फॅमिली म्हणजे काय जास्तीत जास्त नवरा-बायको, सासू-सासरे आणि नातू अशी असते. ती तुमची डिसिजन आहे. पण तुमचं जे काय एक्स्पेक्टेशन आहे ते डिस्कस करा. आणि हे लक्षात घ्या, की तुमचे सासू-सासरे जर तुमच्या सोबत असतील आता मुलींना मी म्हणतो, की तुमचा भाऊ जेव्हा लग्न करेल, तर तुम्हाला वाटतं ना तुमच्या भावांनी तुमच्या आई-वडिलांची काळजी घ्यावी. तर हे लक्षात घ्या, की तुमच्या नवऱ्यानी पण त्याच्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि तुमचे सासू-सासरे जर तुमच्या बरोबर असतील, तर डेफिनेटली घरी वेगवेगळे विषय निघतात. नुसते नवरा-बायको समोरासमोर असतील तर कंटाळून जाऊ शकतात. सासू-सासरे सोबत असतील, तर तुमची उद्या मुलं होतील, त्यांची कम्युनिकेशन डेव्हलपमेंट छान होईल, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट छान होईल. त्यांना रामायण, महाभारत, पंचतंत्राच्या गोष्टी सांगायला कोणीतरी असेल. आजी-आजोबा आणि नातवांचं प्रेम फारच वेगळं असतं. तर तो तुम्ही विचार करावा नक्कीच असं मी म्हणेल आणि रिसर्च अगेन शोज दॅट की ज्या ठिकाणी या तिन्ही जनरेशन्स एकत्र असतात आणि त्यांचं वेव्हलेंथ मॅच असते, तेव्हा घर असं परिपूर्ण होतं, आनंदाने भरलेलं असतं. डेफिनिटली. पण मग आता तुम्ही अ, मुलांबद्दल पण बोला आणि त्यांच्या आई-वडिलांना पण भेटा. कारण मी जसं काल म्हटलं, की मॅरेज इस नॉट ऑफ टू पीपल, इट इस ऑफ टू फॅमिलीज. त्यामुळे तुम्ही मुलासोबत बोलताना त्याच्या आई-वडिलांसोबत पण वेळ स्पेंड केला पाहिजे. कारण पुढे आयुष्य त्यांच्या सगळ्यांसोबत स्पेंड करायचं आहे. हं.
तर न्यूक्लिअर फॅमिली आणि फॅमिली विथ फादर अँड मदर इन लॉचे दोन्हीचे आपापले बेनिफिट्स आहेत. नंबर ऑफ किड्स डिस्कस करा. एक आता नवीन कॉन्सेप्ट आहे, ती तुम्ही ऐकली असेल, डिंक फॅमिलीज, डबल इन्कम नो किड्स. अशा सुद्धा फॅमिलीज असतात. पण बी शुअर अबाउट इट. हा, की तुम्हाला नो किड्स हवेत का 1 किड हवाय का 2 किड हवेत, ह्याच्यावरून सुद्धा प्रचंड भांडणं होण्याची शक्यता असते. तर आधीच क्लिअर करून घ्या ना, की नाही, मला असं वाटतं की आपल्या मुलाला कंपनी मिळायला हवी, तर 2 बेबीज तर हव्या आपल्या. बी क्लिअर अबाउट दॅट विथ युअर पार्टनर, की 1 हवे, 2 हवे का नकोय. नकोय हे खूप रेअर आहे तसं, पण तसं पण असतं वन्स इन अ व्हाईल. बाकीचे प्रेफरन्सेस बघा, स्पेंडिंग हॅबिट्स, की एक पार्टनर असेल जो विचार करून स्पेंड करतो मॉडेस्टली, दुसरा असेल एकदम लॅविश लाईफस्टाईल आहे, खूप स्पेंड करतो, तर चॅलेंजेस होतील. तुम्ही लॅविशली स्पेंड करत असाल तर तुमचा पार्टनर पण तसाच बघा. आणि अर्निंग पण तसं करा बरं का, खर्च जास्ती असेल तर. हं? तर स्पेंडिंग हॅबिट्स बघा. इन्व्हेस्टिंग हॅबिट्स बघा. कोणाच्या फार कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टिंग हॅबिट असतात. अरे बापरे! ते स्टॉक मार्केट नको बरं का, एफ-डी करून ठेवू आपण किंवा गोल्ड घेऊ आपण. दॅट इज कॉन्झर्वेटिव्ह. देयर इज नथिंग राइट ऑर रॉंग हिअर. पण तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल, की आपण म्युच्युअल फंड्समध्ये टाकू, अभ्यास करून सिलेक्टिव्ह स्टॉक्स घेऊ. तर तुमचा पार्टनर पण तसाच पाहिजे, नाहीतर त्या कॉन्फ्लिक्ट होती, की "नाही रे बाबा, मला फार भीती वाटते, तू स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. आपण एफ-डी मध्येच करू." असं. तर ते तुम्ही चेक करा. तुमच्या इन्व्हेस्टिंग हॅबिट्स, तुमचं जे रिस्क ॲपेटाइट आहे ते सेम आहे का? तुमच्या फूड हॅबिट्स, खूप सोपं वाटतं, की जेव्हा पार्टनर म्हणतो, की "नाही, मी नॉन-व्हेज खातो." तर मला वाटतं ठीक आहे ना, काय हरकत आहे. पण तुमच्या घरी नॉन-व्हेज बनलं, तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि तुमच्या घरी नॉन-व्हेज बनलं, तुम्हाला चालणार आहे का? तुमच्याकडून एक्स्पेक्टेशन केलेलं आहे, की तुम्ही खात नाही पण बनवा, चालणार आहे का? तर ते बघा. किंवा असंही चालू शकते, की तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहात आणि तुमचा पार्टनर म्हणतो, की मी बाहेर गेलं तर वन्स इन अ व्हाईल खाईल, घरी बनणारच नाही. तर तुम्ही म्हणू शकता, की "हां, लुक्स गुड, एखाद 2 महिन्यातून एकदा गेलो बाहेर, तू नॉन-व्हेज खाल्लं तर मला हरकत नाहीये, पण मी बनवणार नाही." बी क्लिअर अबाउट दॅट. तर व्हेज, नॉन-व्हेज फूड हॅबिट्सनी खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. एका छताखाली राहायचंय, रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ स्वयंपाक होणार आहे. याच्यामध्ये डायट कॉन्शियस व्हर्सेस फूडी असू शकतं, की एक पार्टनर म्हणतो, की मला कचोऱ्या खायच्या, समोसे खायचे, छान-छान दर 2-3 दिवसाला बाहेर जाऊन खायचं आणि दुसरा म्हणतो, "नाही, नाही, आपण डायट कॉन्शियस आहोत. कॅलरीज मोजूयात, प्रोटीन मोजूयात, फ्रुट्स खाऊया." तर चॅलेंजेस होऊ शकतात त्याच्यामध्ये. तर बघा, की तुम्ही दोघंही फूडी असलात किंवा दोघंही डायट आणि हेल्थ कॉन्शियस असला तर बरं पडेल. फिटनेसचा फोकस. एक जण जिमला जातोय आणि दुसरा म्हणतोय, की मी 10 वाजेपर्यंत झोपणार. तर त्याच्यावरून चॅलेंजेस होऊ शकतात. तुम्ही फिटनेस फोकस असाल तर असा पार्टनर बघा, की ज्याचाही फिटनेस फोकस आहे. अगदी तुमच्या लेव्हलचा असला पाहिजे असं नाहीये, पण एक बेसिक फोकस तरी असला पाहिजे. ओके. आता हे छोटीशी गोष्ट वाटेल, पण पेट्स, मांजरी पाळणं, कुत्रे पाळणं, ज्यांना जे पाळतात ना, तर त्यांना ते कुत्रा म्हटलेलं सुद्धा आवडत नाही. की तिला परीच म्हटलं पाहिजे. नथिंग रॉंग विथ दॅट. त्यांच्या दृष्टीने तो घरचा मेंबर असतो किंवा घरच्या मेंबरपेक्षा पण महत्त्वाचा असतो बऱ्याच वेळा. तर एका पार्टनरला पेट्स पाळणं आवडत असेल आणि दुसऱ्याला आवडत नसेल, तर बरंच मोठं चॅलेंजेस होऊ शकतात. तर असे पार्टनर निवडा, की ज्यांना सेम हॉबीज आहेत, की तुम्हाला पेट्स आवडत असतील, तर ज्याला पेट्स आवडतात असाच पार्टनर नक्की शोधा. कारण पेट्स आता घरोघरी वाढत चाललेत. असं. मॉर्निंग एंड नाईट पर्सन. म्हणजे तुम्हाला वेळ स्पेंड करता येईल, की तुम्ही मॉर्निंग पर्सन आहात आणि पार्टनर नाईट पर्सन असाल, तर कॉमन वेळ मिळणार कधी? दिवस जाणार सगळा बिझनेस किंवा ऑफिसमध्ये आणि तुम्ही मॉर्निंगला उठणार, तेव्हा तो नाही उठणार आणि तुम्ही नाईटला जागाल, तेव्हा ती नाही जागणार. तर हेही मॅच होईल असं बघा. ड्रिंकिंग, स्मोकिंग, पार्टिंग. आता मी इथे काही तत्वज्ञान द्यायला बसलेलो नाहीये, की बरोबर आहे, चुकीचं आहे. इट इस ऑल युअर डिसिजन. पण त्याच्यामध्ये पण पार्टनर ड्रिंक, स्मोक, पार्टी करत असेल, तर तुम्हाला चालणार आहे ना? तुम्ही स्वतः करता का? हे बघायला हरकत नाही आणि याच्यावरती मोकळेपणाने डिस्कशन्स करायला हरकत नाही. तुम्ही त्याच्यावर डाउट घेताय वगैरे असा काही प्रश्न नाही आणि तुम्हाला सवयी असतील तर सांगा. रोज दारू पीत असाल तर पार्टनरला हे नका सांगू. काल आपण जोहारी विंडो शिकलो, की मास्क घालू नका. खोटं बोललात तुम्ही तुमच्या पार्टनरशी, चुकून लग्न जमेल, असतात पण ना, आयुष्यभर भांडणं होतील, डिव्होर्स होईल, तसं काही करू नका. पार्टनरचं आयुष्य खराब होईल, तुमचं सुद्धा होईल. त्यामुळे मास्क घालू नका. ज्या सवयी आहेत, तुम्ही रोज दारू पीत असाल तर ते सांगा. ऑकेजनल पीत असाल तर ते सांगा. नसेल पीत तरच म्हणा, की मी पीत नाही. खरं बोला या ठिकाणी. हं. क्वालिटीज कुठल्या बघायच्या? आता क्वालिटीची लिस्ट ना खूप लांब आहे. खूप लाँग लिस्ट आहे ही. पण मी पहिल्या स्लाइडमध्ये सांगेल, की काय सर्वात महत्त्वाच्या आहेत
आणि त्यानंतर मग मी एक लिस्ट द्यायचा प्रयत्न करेल. पण मी म्हणेल की इट इस काइंड ऑफ अ इन्फायनाईट लिस्ट. तर तुमची स्वतःची स्पेसिफिक लिस्ट बनवायला पाहिजे. मी म्हणेल सर्वात महत्त्वाचं रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट असतं. You can disagree, but you should agree to disagree. Respectfully, you should agree to disagree. तर रिस्पेक्ट फार महत्वाचं. रिस्पेक्ट म्हणजे पाया पडणं नव्हे. रिस्पेक्ट म्हणजे की तुमचं काहीही मत असो, तुमच्या पार्टनरच्या मताला खोटं ठरवायचं हे चुकीचं आहे, असं नसतं. तुम्ही तो पार्टनर निवडलेला आहे, तो समजूतदार आहे, शिकलेला आहे. तर तुमच्या पार्टनरला जर काही वाटत असेल, तर ते तुम्ही अॅक्नॉलेज केलं पाहिजे आणि तुमच्या पार्टनरच्या ज्या भावना आहेत, विचार आहेत, त्याला ते तसं करू दिलं पाहिजे. तर रिस्पेक्ट हा सर्वात महत्वाचा असतो. फ्रेंडशिप फार महत्वाची आहे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे डिस्कशन्स करताना, की हा माणूस माझा मित्र होऊ शकतो. कारण प्रेम तेव्हाच फुलेल जेव्हा तुमच्यामध्ये मैत्री आहे. तर मी म्हणेल, की रिस्पेक्ट हा टॉप लेव्हलची प्रायोरिटी तुमची असली पाहिजे क्वालिटी म्हणून. सेकंड, की तुम्ही फ्रेंड होऊ शकता की नाही एकमेकांचे. बीइंग इक्वल पार्टनर फार महत्वाचं. असं नाही की तुमचा पार्टनर म्हणतो, "मी चहाचा कप पण उचलून ठेवणार नाही. मला सगळं हातात दिलं पाहिजे." मी म्हणेल आजच्या दिवसामध्ये बीइंग इक्वल पार्टनर आणि इक्वल म्हणजे दोघांनीही सगळ्या गोष्टी करणं नाही, तर आयुष्यामधली इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आपण उचलली पाहिजे आणि ही इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे याचं डिस्कशन तुम्ही केलं पाहिजे. की तुम्ही समजा वर्किंग हसबंड वाईफ असाल तर तुम्ही म्हणू शकता. नवरा म्हणू शकतो, की "अगं मला ना स्वयंपाकमध्ये फोडणी नाही देता येत." तर होणारी त्याची बायको म्हणू शकते, की "अरे पण मला जर उशीर झाला किंवा रोजच तू मला कणिक मळून ठेवशील का आणि भाज्या चिरून देशील का? बाकी मग मी पोळ्या मी टाकेल, भाजी मी करेल." तर ह्या लेव्हलची डिस्कशन सुद्धा तुम्ही करायला हरकत नाहीये असं. किंवा दोघंही खूप बिझी असतील, करियर ओरिएंटेड असतील, तर दोघांनी ॲग्री करायला हरकत नाही, की "अरे, आपण बिझी असू ना, तर मंडे टू फ्रायडे आपण ना डब्बाच लावूयात किंवा ऑफिसमध्ये खाणं खाऊन येत जाऊ." बोथ शुड बी व्हेरी शुअर अबाउट इट. असं नाही, की डिस्कस नाही करायचं आणि लग्न झाल्यावर म्हणायचं, की "नाही, नाही, माझी आई बनवते तसा तू स्वयंपाक केला पाहिजे." अरे, पण तुमची आई होममेकर होती. तुम्ही बायको अशी करते, की ती 25,00,000 40,00,000 पगार कमवून आणते, Oracleमध्ये काम करतीये, Amazonमध्ये काम करतीये. तर हे डिस्कशन्स पण करा, की बीइंग इक्वल पार्टनर म्हणजे दोघांनी सगळं करायचं असं नाही. तर दोघांनी पण भरपूर जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्या आणि काय घ्यायच्या आणि त्या घ्याल का हे थोडंसं डिस्कस करायला हरकत नाही. ऑनेस्टी इस अ मस्ट. ह्याला अजिबातच कुठेही कॉम्प्रोमाईज तुम्ही करू शकत नाही. हॉनेस्ट असलाच पाहिजे तुमचा पार्टनर. इमोशनल मॅच्युरिटी हवी. हट्टीपणा नको. आणि फोकस त्याचा असला पाहिजे शेअर्ड व्हॅल्यूज आणि गोल्सवरती, की आपण दोघं मिळून आपले गोल्स करू. असं नाही की माझंच खरं झालं पाहिजे. असं नवरा काय, बायको काय कुणाचंच नसलं पाहिजे. गोल हे आपले दोघांचे आहेत. व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्या दोघांचे आहेत. ते आपण डिस्कस करूयात. हे असलं पाहिजे. तर मी म्हणेल की या 6 क्वालिटीज आर द मोस्ट इम्पोर्टंट. बाकी क्वालिटीज काय बघू शकता? कमिटेड आहे की नाही तो? अडॅप्टेबिलिटी, फ्लेक्सिबिलिटी आहे की नाही त्याच्यामध्ये? सपोर्टिव्ह आहे की नाही तो? हंबल आहे की नाही? का ॲरोगंट आहे? आता ठीक आहे, की मुलगा हँडसम वाटला असेल किंवा मुलगी खूप सुंदर वाटली असेल म्हणून तो तुमच्याशी त्यावेळेला तो पार्टनर गोडीने बोलत असेल. पण तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की जी लोकं तुमच्या कामाची नसतात त्यांच्याशी तो कसं बोलतो, की रस्त्यावरून जाताना कुठून एखाद्या फेरीवाल्याकडून शेंगदाणे विकत घेतले, कसं बोलतो? "ए, दे रे शेंगदाणे पटकन." असं बोलतो किंवा एखाद्या वेटरशी कसा बोलतो? "ए, आण रे, कशाला वेळ लागतोय?" असं खडूसपणे बोलतोय. तुमच्याशी गोड आणि वेटरशी खडूस. तर ऑब्झर्व्ह तुम्ही नक्की नीट करा, की तो ॲरोगंट आहे का हंबल आहे? तुमच्या वेगवेगळ्या इंटरॅक्शनमध्ये तुम्हाला कळेलच. पेशन्स हा महत्त्वाचा फॅक्टर असतो. अफेक्शनेट आहे का? सेल्फ कॉन्फिडन्स आहे का? हार्ड वर्किंग आहे का? क्रिएटिव्ह आहे का? फॅशन सेन्स त्याचा कसा आहे? तुमच्या फॅशन सेन्सशी मॅच होतो का? बघा हां, लिस्ट खूप लांब होत चालली आहे. प्रचंड लांब तुम्ही लिस्ट केली आणि हे बघा या गोष्टी पार्टनरमध्ये नसतात असं नसतं बरं का. पण कमी जास्ती प्रमाणात असतं. आहे की नाही? तर काय आपण काही मॉडेल नाही आहोत, की त्या मॉडेलिंगवाल्या मॉडेलसारखा फॅशन सेन्स असेल. हां, तर या क्वालिटीज बघा, पण या क्वालिटीजला किती महत्त्व द्यायचं हे तुमच्यावरती आहे. ठीक आहे? आता आपण लव्ह लँग्वेजेस आपण क्वालिटीज बघितल्या, प्रेफरन्सेस बघितले, कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, की काय-काय बघायला पाहिजे. आता नेक्स्ट पॉइंट मी म्हटलं होतं, की लव्ह लँग्वेजेस तुमच्या मॅच व्हायला पाहिजेत. आता लव्ह लँग्वेज म्हणजे काय असतं माहिती का? की प्रत्येक माणूस प्रेम जेव्हा एक्सप्रेस करतो, तो वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतो. ठीक आहे? तर ती त्याची लव्ह लँग्वेज असते. तर प्रायमरीली एकच लव्ह लँग्वेज असते किंवा जास्तीत जास्त 2 लव्ह लँग्वेजेस असू शकतात तुमचे, की तुम्ही प्रेम कसं एक्सप्रेस करता. आता रिसर्चनी काय प्रूव्ह केलंय, की तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम एक्सप्रेस करता तुमच्या पार्टनरला,
तुम्ही तुमच्या पार्टनरकडून प्रेम त्याच पद्धतीने एक्सपेक्ट करता आणि त्यांनी जर वेगळ्या पद्धतीने प्रेम एक्सप्रेस केलं, तर तुम्हाला असं वाटतं की तो प्रेम करतच नाही. तर ती नीड आहे, नॅचरल नीड आहे. त्याच्यावरती रिसर्च झालाय. तर आपण बघूया. तर हे समजून घ्या की तुमची जी लव्ह लँग्वेज असते म्हणजे द वे यू एक्सप्रेस युअर लव्ह, यू एक्सपेक्ट युअर पार्टनर टू एक्सप्रेस द लव्ह एक्झॅक्टली इन द सेम वे. तर त्यामुळे तुमची लव्ह लँग्वेज समजून घ्या आणि पार्टनरची लव्ह लँग्वेज पण तीच असावी असा प्रयत्न करा तुम्ही. तर आपण समजून घेऊयात की लव्ह लँग्वेजेस कुठल्या आहेत. तर पहिल्या लव्ह लँग्वेज म्हणतात वर्ड्स ऑफ अफर्मेशन. म्हणजे काय? की जो माणूस प्रेम बोलून दाखवतो, की "अरे मला तू खूप आवडतेस. तू आज खूप छान दिसतीयेस. ही साडी फार छान आहे." तो प्रेमाने बोलून दाखवतो, की "अगं काय मस्त स्वयंपाक केलायस तू." तो बोलून प्रेम व्यक्त करतो तो माणूस. तो मुलगा असेल, मुलगी असेल. तर पहिली लव्ह लँग्वेजेस बोलून एक्सप्रेस करण्याची. दुसरी ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस, की तुला उशीर झाला ना, मी स्वयंपाक बनवून ठेवेल. हं. आता कोरोना नाही आहे ना, तर झाडणं पुसणं मी करेल. तर हे ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस आहे, की माझं प्रेम मी ॲक्शन्स मधून दाखवतो. तर काही जणांचं असं असतं, की बोलून नाही दाखवत ते, ते त्यांच्या ॲक्शन्स मधून दाखवतात. तिसरा प्रकार असतो, की प्रेम देणं तुम्हाला छोटे-छोटे गिफ्ट्स द्यायला आवडतात. कधी छोटं असेल, कधी मोठं असेल. एखादं रोजच घेऊन आलात, गजराच घेऊन आलात, है ना? एखादी बायकोनी किंवा नवऱ्याने काहीतरी छोटीशी गोष्ट सांगितली होती, ती तुम्ही लक्षात ठेवली आणि घेऊन आलात. तर गिफ्ट्स दिल्या एकमेकांना, ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत असू शकते. या 3 झाल्या, टोटल 5 पद्धती आहेत. काही जणांचं असतं की क्वालिटी टाईम, की मी तुझ्यावर प्रेम करतो ना, मी तुझ्यासोबत वेळ स्पेंड करेल. मी मोबाईल बाजूला ठेवेल, ऑफिसचं काम बाजूला ठेवेल आणि तुझ्यासाठी तुझ्यासोबत वेळ स्पेंड करेल. ओके. किंवा फिजिकल टच. आता रोमान्स आणि सेक्सशी याला रिलेट करू नका. रोमान्स आणि सेक्सची रिक्वायरमेंट सगळ्यांनाच असते. कमी-जास्ती प्रमाणात असते, पण सगळ्यांनाच असते. पण फिजिकल टच म्हणजे रोमान्स आणि सेक्स नेसेसरीली नाही. फिजिकल टच ना तुम्ही बघितलं असेल काही जणांना असतो असं, की बसलं की हातात हात घालून बसायला आवडेल. असं कोझिली सोबत बसायला आवडेल. मांडीत डोकं ठेवून झोपायला आवडेल. केसातून हात फिरवायला आवडेल. तर फिजिकल टचनी प्रेम एक्सप्रेस करायची काही जणांची पद्धत असते. तर समजून घ्या, की यातली कुठली लव्ह लँग्वेज तुमची आहे, तर त्याच प्रकारचा पार्टनर तुम्हाला बरं पडेल. तर अजून काही प्रश्नांमधून समजून घ्यायचं असेल, तर की तुमच्या पार्टनरनी काय नाही केलं, तर तुम्हाला दुःख होतं. म्हणजे समजा तुमच्या पार्टनरने तुम्हाला वेळ दिला नाही, तर दुःख होतं. याचा अर्थ तुमची लव्ह लँग्वेज लव्हची आहे. तर तुम्ही वेळ देता म्हणून तुम्ही वेळ एक्स्पेक्ट करता. बरोबर आहे? की पार्टनरनी वेळ दिला नाही, तर तुम्हाला वाईट वाटतं. म्हणजे तुमची लव्ह लँग्वेज काय आहे, की वेळ देणं ही तुमची लव्ह लँग्वेज आहे. तुम्ही रिक्वेस्ट काय करता पार्टनरला तुमच्या? वेळेची रिक्वेस्ट करता? का तुम्ही म्हणता, "काय रे, तुम्हाला काही गिफ्टच आणत नाही कधी." म्हणजे ती गिफ्टिंग इस युअर लव्ह लँग्वेज. ओके. का टच ही तुमची लव्ह लँग्वेज आहे? तर तुम्ही म्हणता, "यार, तू काय अप्रिशिएट करत नाही किंवा अप्रिशिएट करत जा ना यार. तुला चांगलं वाटतं ना, मग तू का म्हणून दाखवत नाहीस?" म्हणजे वर्ड्स ऑफ अफर्मेशन ही तुमची लव्ह लँग्वेज आहे. हं. आणि तुम्ही स्वतः कसं एक्सप्रेस करता लव्ह? त्या 5 पैकी 1 ते 2 प्रकाराने तुम्ही करत असाल, तर ते आठवून बघा सोपं आहे. आणि लव्ह म्हणजे आता तुम्ही लग्न आत्ता जरी करत असलात, पण तुम्ही कोणावर तरी प्रेम करता. आईवर करता, वडिलांवर करता, तुमच्या सिबलिंगवर करता, है ना? तुमच्या दोस्तांवरती प्रेम करता. तर तिथे तुम्ही कसं एक्सप्रेस करता? त्यांना खुश कसं करता? गिफ्ट देता का वेळ देता? का अप्रिशिएट करता? त्याच्यावरून तुम्हाला स्वतःची लव्ह लँग्वेज सहज ओळखता येईल. आणि ती लव्ह लँग्वेज जशी तुमची आहे, तशीच पार्टनरची असावी हे तुम्ही नक्कीच चेक करा. आता तुम्हाला याच्यावरती जर अजून समजून घ्यायचं असेल, तर ह्या कॉन्सेप्ट एक खूप पॉप्युलर बुक आहे. लव्ह लँग्वेजेस, 5 लव्ह लँग्वेजेस म्हणून. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. याची ऑनलाईन पी-डी-एफ सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला छान वाटली, तर तुम्ही हे पुस्तक विकत घ्या आणि रिफर करत राहा आयुष्यभर आणि या लव्ह लँग्वेजेस समजून घ्या. पण मी म्हणेल, की मी एक्सप्लेन केल्यात आणि इफ यू हॅव अंडरस्टूड दोज, यू डोंट नीड टू रीड धिस बुक. पण हे फार पॉप्युलर बुक आहे. 2 कोटीपेक्षा जास्ती याच्या कॉपीज विकल्या. 2 कोटीपेक्षा जास्ती कॉपीज विकल्या गेल्यात. म्हणजे विचार करा किती पॉप्युलर असेल. वाटलं तर नक्की वाचा. ह्या कॉन्सेप्ट ह्या पुस्तकातून आलेल्या आहेत आणि मी बघितलंय की दे रिअली वर्क. ओके. आता एक सेन्सिटिव्ह टॉपिक की पास्ट रिलेशनशिप्स. ओके. बऱ्याच वेळा पेरेंट्सना वाटतं की असं काही नसतं. ते फक्त मूव्हीतच दाखवलं जातं. पण मी कंटिन्युअसली यंगस्टरशी बोलत असतो आणि मला माहिती आहे की फॉरगेट अबाउट
इन जॉब, कॉलेजमध्ये रिलेशनशिप्स असू शकतात. 11वी-12वीत असतात. अगदी शाळेत सुद्धा असतात. अगदी मोठ्या प्रमाणावर असतात. तर ही फॅक्ट आहे, की रिलेशनशिप असायची दाट शक्यता आहे. तर हे कसं हँडल करायचं, की तो मुलगा किंवा मुलगी आता तुमच्याशी लग्न करायचं म्हणतोय, पण त्याच्या काही पास्ट रिलेशनशिप्स आहेत. तर हे कसं हँडल करायचं? तर मी म्हणेल, की हा एकदम ट्रिकी इश्यू आहे. हा खूप मेसी होऊ शकतो. त्याच्या डिटेल्समध्ये जायचा तुम्ही प्रयत्न केला तर. हा ट्रिकी इश्यू आहे, मेसी होऊ शकतो, सोपं नाही. आणि तुमच्या पार्टनरला हे शेअर करायला एखाद्यास आवडणार नाही, कारण ती पास्ट रिलेशनशिप आहे, संपलेली आहे. त्यामुळे तुमचा तो पार्टनर कम्फर्टेबल असेल की नाही, आय एम नॉट रिअली व्हेरी शुअर. तर मग माझं रिकमेंडेशन काय राहील? तुम्ही घ्या नाही ते सोडून द्या. पण माझं रिकमेंडेशन राहील की पास्ट रिलेशनशिपमध्ये जाऊ नका. डोंट ट्राय टू डिग इन द पास्ट. त्यापेक्षा काय करा, की काही ग्राउंड रूल्स सेट करा. तुझे पास्ट रिलेशनशिप असतील, लेट्स नॉट गेट इंटू इट. पण आपण काही ग्राउंड रूल्स सेट करूयात, की तुझा जो कोणी एक्स होता किंवा होती, त्याच्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही, नॉट इव्हन ॲज अ फ्रेंड. कारण तो तसा राहू शकत नाही. पूर्वीचा तुमचा जर बॉन्ड असेल, रिलेशनशिप असेल, तर आता तुम्ही नुसतं फ्रेंड राहणं निअर इम्पॉसिबल आहे. तर मी म्हणेल एक ग्राउंड रूल माझं सजेशन असेल, की इन्स्टेड ऑफ डिगिंग डीपर, की किती रिलेशनशिप होते, ते कुठल्या लेव्हलला तुम्ही गेले होते, तुम्ही व्हर्जिन आहात का? ह्याच्यात जायची काहीही गरज नाहीये. पण एक रूल तुम्ही स्वतःसाठी आणि पार्टनरसाठी ठरवून घ्या, की नो कॉन्टॅक्ट विथ एक्स, नॉट इव्हन ॲज अ फ्रेंड. हे बघा, पार्टनरला हे विचारा किंवा तुम्ही स्वतः विचार करा, की तुझी काही रिलेशनशिप होती, तुम्ही त्याच्यातून कंप्लीटली बाहेर आलेले आहात ना? नसेल आलात तर वेळ द्या आणि तुम्ही लग्न तेव्हाच करा, तुम्ही जेव्हा सायकॉलॉजिकली त्या पार्टनरच्या थॉट्समधून बाहेर आलेले आहात, तेव्हाच तुम्ही 100% रिलेशनशिपला देऊ शकाल. हां. तर हे ग्राउंड रूल्स सजेस्ट करेल. बाकी काही नाही. बाकी फार त्याच्यामध्ये पडू नका. इट कुड गेट व्हेरी ट्रिकी, इट कुड गेट व्हेरी मेसी आणि चुका सगळ्यांच्या होतात. त्या वयात कोणतरी चांगलं वाटतं आणि वयानुसार तुम्ही बदलता आणि मग ते रिलेशनशिप्स टिकत नाहीत, असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही गिल्ट फील पण त्याचा ठेवू नका. मी म्हणेल की त्याच्यात पडूच नका. फक्त हा रूल स्वतःसाठीच करून टाका, की माझं कोणी एक्स असेल तर मी कॉन्टॅक्ट ठेवणार नाही आणि मी आय विल गेट ओव्हर दॅट पर्सन अँड देन ओन्ली आय विल मॅरी अँड आय विल गिव्ह 100% टू माय पार्टनर. ओके. हे फक्त तुम्ही ठरवा. थिंग्ज आर गोइंग टू बी व्हेरी सिंपल. कुठल्या वयात तुम्हाला कोणी आवडलं असेल, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर मे बी तेव्हा बरोबर होतं. तुमची पर्सनॅलिटी चेंज झाली, जसं तुम्ही ग्रो झालात आणि त्या रिलेशनशिप ब्रेक झाल्या, दॅट इज ओके. यू नो? या एक महत्वाचा फॅक्टर जो बरेच जण इग्नोर करतात ते आहे हेल्थ. यू डिझर्व्ह अ हेल्दी पार्टनर. पण तुमचेही हेल्थचे इश्यू असू शकतात. तुमच्या फॅमिलीची हिस्ट्री असू शकते. मी म्हणेल, की जसं कालचाच पॉइंट पुढे नेतो, की मास्क घालू नका. तुमचे हेल्थ चॅलेंजेस किंवा पेरेंट्सचे जे हेल्थ डिसऑर्डर्स आहेत, डायबिटीज असेल, किडनी इश्यू असेल, ब्लड प्रेशर असेल, तो सांगा. आता हे तुमचे हेल्थ इश्यूज किंवा पेरेंटचे इश्यू हे तुमचं खूप प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे. तर पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं पाहिजे का? नक्कीच नाही. तुम्हाला जेव्हा लक्षात येते, की पहिली मीटिंग नीट झाली, मल्टिपल मीटिंग्ज होतायत आणि देअर इस अ हाय प्रोबॅबिलिटी की हे लग्न ठरू शकेल. तेव्हा मात्र सांगायला हरकत नाही आणि एंगेजमेंट वगैरेच्या खूप खूप आधी, ओके. पहिल्या मीटिंगमध्ये नका सांगू कारण तुमची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन तुम्ही समजा 10 मुलांना किंवा 20 मुलांना, मुलींना भेटणार आहात, तर प्रत्येकाला सांगत फिरली पाहिजे का? नक्कीच नाही. ती तुमची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे. पण 2-3 मीटिंग झाल्या आणि तुम्हाला वाटायला लागलं, की जमतंय वाटतंय सगळ्या दृष्टीने बऱ्यापैकी, तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी शेअर कराव्यात. ओके. मी अगदी डिव्होर्सेस होताना बघितलेत या इश्यूवरून, की हेल्थ इश्यूज आहेत आणि ते लपवलेत किंवा त्याच्यावरून आयुष्यभर भांडणं होऊ शकतात. तर कशाला लपवायचंय ना? हां, खोटं बोलून काहीही मिळणार नाही. उलट तुमचा लॉसच जास्ती होईल. हां. सो यू डिझर्व्ह अ हेल्दी पार्टनर. मी म्हणेल, की जेव्हा सगळं फायनल होतं, सगळ्या गोष्टी शेअर होतात आणि तुम्हाला मॅच दिसतो आणि हेल्थ इश्यूज किंवा काही हेल्थ इश्यूज नाही हे शेअर झालं. मी म्हणेल कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल चेकअप करून घ्या. तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं एका कॉमन रिलायबल ठिकाणून तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप करून घ्या. मी म्हणेल, की एबिलिटी टू हॅव चिल्ड्रन पण चेक करून घ्या. मुलाचा स्पर्म काउंट तुम्ही चेक करून घेऊ शकता. मुलीचं पी नाही ना किंवा तो पी आजकाल फार मोठ्या प्रमाणावर असतो बरं का. सो पी इज नॉट अ बिग थिंग. पी असेल तर डायट मुलींना असतं पी तर
डाएट मेंटेन करायला लागतं, एक्सरसाइज करायला लागतो, ती तयारी असेल आणि पीसीओडी फार मेजर नसेल तर काही प्रॉब्लेम नसतो, तर त्याच्यावरती तुम्ही डॉक्टरांचं ओपिनियन घ्या, पण हेल्थ नक्की चेक करा. तर हे ते पॅरामीटर होते जे तुम्ही बघायला हवेत. क्वालिटीज होत्या, कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, प्रेफरन्सेस होते, लव्ह लँग्वेजेस होते आणि हेल्थ होते. ह्या गोष्टी तुम्ही बघायला हव्या. आता तुमची विश लिस्ट कशी बनवायची? काय बघायचं ते ठरवलं. काय बघू शकता तुम्ही ते ठरवलं. पण त्यातलं तुम्हाला नक्की काय हवं ही तुमची विश लिस्ट झाली, बरोबर आहे? तर तुमची विश लिस्ट कशी बनवायची, की आता तुम्हाला पॅरामीटर्स माहिती आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटीज, लव्ह लँग्वेजेस, हेल्थ. तर तुम्ही हे सगळं बघून तुमची एक विश लिस्ट बनवा. पण मी म्हणेल 1 नाही तर 2 विश लिस्ट बनवायची. किती बनवायच्या आहेत? 2 विश लिस्ट बनवायच्या आहेत. एक विश लिस्ट आहे, की तुम्हाला काय हवं तुमच्या पार्टनरमध्ये. ठीक आहे? काय हवं ही लिस्ट का पाहिजे? आणि सगळं लिहा तुम्ही त्याच्यामध्ये, की तुम्हाला जे काही हवं वाटतं पार्टनरमध्ये ते लिहा. तर हे आपण का लिहायचंय? कारण मेथड ऑफ सिलेक्शनसाठी व्हॉटएव्हर यू वॉन्ट इन युअर पार्टनर, हे कशासाठी आपण लिहितोय? मेथड ऑफ सिलेक्शन, की मी कुठल्या पॅरामीटर्स वरती माझा पार्टनर सिलेक्ट करणार आहे, की मला त्याच्यामध्ये काय हवंय, हे जेव्हा मला माहिती असेल, तेव्हा ते माझे क्रायटेरिया ठरतात मेथड ऑफ सिलेक्शनसाठी. दुसरी एक लिस्ट बनवा, की मला माझ्या पार्टनरमध्ये काय नकोय. कुणाचं असेल, की मला दारू पिणारा अजिबातच चालणार नाही. किंवा कुणाकडे पेट्स असले, तर पेट्सला तर मी घाबरते खूप किंवा घाबरतो. मला अजिबात आवडत नाहीत पेट्स. पेट्स वाईट नसतात, पण मला नाही आवडत. तर तुम्हाला त्या पार्टनरमध्ये काय नकोय, की तुम्हाला असं हवं असेल, की नाही मला असं हवंय, की पार्टनरची फॅमिली शिकलेली हवी आहे किंवा शिकलेली नसली तरी चालेल किंवा कारण मी तुम्हाला एक सांगतो, सुशिक्षित आणि सुसंस्कृत याचा संबंध असेलच असं नाहीये. मी अडाणी शेतकरी पण बघितलेत, की जे प्रचंड सुसंस्कृत आहेत, असे अडाणी शेतकरी पण मी बघितलेले आहेत आणि पी-एच-डी झालेले लोकं अतिशय असंस्कृत असलेले पण मी बघितलेत. पण म्हणजे मी असं म्हणत नाहीये, शिक्षित लोकं असंस्कृत असतात असं मी काहीही म्हणत नाहीये. तुम्हाला सुसंस्कृत लोकं पाहिजे असेल, तर सुसंस्कृत लोकं बघा. शिक्षणाकडे तेवढं बघू नका. त्याचं डायरेक्टली रिलेशन नसतं. तर काय नकोय हे का बघायचं? तर मेथड ऑफ एलिमिनेशन वापरायची आपल्याला, की की ह्या जर गोष्टी असेल, तर मला तो पार्टनर नकोय. ह्या गोष्टी असतील, तर मला हवाय. ह्या गोष्टी नसतील, तर मला नकोय. तर ह्या 2 वेगवेगळ्या लिस्ट बनवा. एक लिस्ट की मला पार्टनरमध्ये काय हवंय, सो दॅट यू कॅन डू मेथड ऑफ सिलेक्शन. दुसरी लिस्ट असेल की मला पार्टनरमध्ये काय नकोय अँड देन यू विल यूज मेथड ऑफ एलिमिनेशन एज सच. ओके. आता हा प्रश्न तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे आणि तुम्ही चॅट बॉक्समध्ये याचं प्लीज उत्तर द्या, की तुम्ही एकदा ही लिस्ट बनवली, तुमची विश लिस्ट बनवली, की तुम्हाला काय वाटतं किती पर्सेंट मॅच हवं? तुम्ही त्या मुलाला किंवा मुलीला हो म्हणण्यासाठी तुमचं काय एक्स्पेक्टेशन आहे? की किती पर्सेंट तुमची विश लिस्ट किती पर्सेंट मॅच व्हावी? प्लीज लिहा आता याच्यामध्ये. तुमच्या उत्तराची वाट पाहतो, की किती पर्सेंट एक्स्पेक्टेड पाहिजे? कोणी म्हणते 70, 70 टू 80, कोणी म्हणतंय 90%, कोणी म्हणतंय 80%, 75 मिनिमम, 60 टू 70, 60 टू 80. बरोबर चुकीचं काहीच नाही. अगदी सांगा तुम्ही. मी तर तरुण-तरुणींशी बोलत असतो, त्यामुळे मला माहिती आहे 80% म्हणतंय कोणी, 60 टू 70, 50 टू 70 असं कोणीतरी म्हणतंय, 60% म्हणतंय. अजून काही उत्तरं? तर मेजॉरिटीली मला असं दिसतंय, की ॲव्हरेज जर काढायचं झालं, तर 70 ते 80% असं म्हटलं जातंय. काही लोकांनी 90 पण म्हटलंय आणि थोड्याशा लोकांनी 50-60% म्हटलंय. पण अंदाजे 70 ते 80% मॅच झाला पाहिजे असं ते दिसतंय. ठीक आहे. आता बघूयात आपण. हं. आता तुमचं लग्न ही खूप मोठी डिसिजन जॉब सारखं नाहीये, की कंपनी नाही आवडली, तर मी कंपनी बदलून टाकेल. असं नाहीये. हे लाईफटाईम आहे. पुढची 40, 50, 60 वर्ष तुमच्या पार्टनरसोबत घालवायची. आता मी म्हणेल, की तुम्ही अभ्यासामध्ये एवढं हार्डवर्क केलेलं आहे. 80-90% सहज तुम्ही मिळवलेले आहेत. हे की नाही? तर जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जर 80-90% मिळवलेले आहेत, तुम्ही लग्न करताना तुम्ही 80-90% मॅच का नाही बघणार? तुमच्या एक्स्पेक्टेशनमध्ये आणि तेच दिसलं मला. कारण तुम्ही 80-90% मार्कही मिळवता जर अभ्यास करून, एवढे कष्ट करून, तर लाईफ पार्टनर मिळवताना तुम्ही हे बघाल, की अरे 80-90% मॅच असायला हवा.
आणि हे दिसलं पण. आपण आता चॅटच्या उत्तरांमध्ये बघितलं तर माझं जे ऑब्झर्वेशन आहे, काही शेकडो लोकांना मेंटर करून, ते मला ह्याच्यामध्ये सुद्धा दिसलं, की तुम्हालाही वाटतं, की एक 80-90% मॅच असला पाहिजे, तेव्हाच ते लग्न करण्यात अर्थ आहे. आणि बिलीव्ह मी, द शॉकिंग पार्ट ऑफ इट इज दिस इज नियरली इम्पॉसिबल. चमत्कार म्हणेल मी. जर 70-80% मॅच झालं ना, तर त्याला मी चमत्कार म्हणेल. हे मी माझ्या डेटावरती म्हणत नाही. तुम्ही याच्यावर गुगल करा. तुम्हाला याच्यावरती माहिती मिळेल. आता गुगल कशाला, चॅट जीपीटीला विचारा, तो तुम्हाला सांगेल की हे शक्य नाही. 80-90% काय, 60-70% मॅच पण शक्य नाहीये. त्याच्यावरती रिसर्च झालाय विथ ह्यूज सॅम्पल साइजेस आणि इट हॅज प्रूव्ड इट. आणि बिलीव्ह मी, हे सर्वात सर्वात अगदी केअरफुली ऐका, हे सर्वात मोठं रिझन आहे की लग्न लवकर का ठरत नाही. किंवा काही लोक म्हणतात लग्नच नको करायला, लोक फ्रस्ट्रेटेड असतात. अरे काय आहे, एवढ्या मुली बघतोय, मुली म्हणतात एवढी मुलं बघतोय, पण ते 80-90 मी सोडून दिलं हो, 60-70% तरी मॅच होऊ द्यात. आणि होत नाहीये हो. मी का लग्न करावं सांगा मला, आयुष्य दुःखी करून घेऊ का मी? ते मॅच होत नाहीये ना. ठीक आहे, 90% नाही म्हणते मी, 80, मला 95% मिळालेत बोर्डामध्ये, इंजिनिअरिंगमध्ये. मी म्हणते की बाबा लग्नाच्या बाबतीत 90% मॅच व्हावा. ठीक आहे, 90 वरून मी 80ला खाली आले, 90 वरून मी 60ला खाली आलोय, पण मॅच होत नाहीये. त्याच्यामुळे लग्न उशिरा होतात. आता तुम्ही म्हणाल की असं काही म्हणताय का तुम्ही, की कॉम्प्रोमाइज करा आणि कमी मॅच झालं तरी लग्न करा? नाही, थांबा जरा, पेशंटली ऐका मी काय म्हणतोय ते बघा. पण तुम्ही जे म्हणताय ते काही चुकीचं नाहीये. तुम्ही म्हणताय की माझा बार जो आहे तुम्ही हाय सेट केलाय आणि मी खूप कष्ट केलेत त्याच्यासाठी. आणि म्हणून मला व्हाय शुड आय सेटल फॉर लेस? मला चांगलाच पार्टनर हवा. मला अ, तेवढं मॅच झालंच पाहिजे. तुम्ही बरोबर आहात का? तुम्ही अगदी बरोबर आहात, की तुमचा बार हाय आहे, व्हेरी गुड. तुम्हाला असा पार्टनर हवाय की ज्याच्यामध्ये 80% तरी मॅच झाला पाहिजे. तुमचे एक्स्पेक्टेशन बरोबर आहेत का? बरोबर आहे. तुम्ही म्हणाले चाललंय काय? तुम्ही म्हणताय की 80% एक्स्पेक्टेशन पण बरोबर आहे. तुम्ही हेही म्हणताय की 80% काय, 60% मॅचिंग पण खूप जास्ती अवघड आहे. तर डेफिनेटली इथे एक डेडलॉक आहे, की तुम्ही एक्स्पेक्ट करताय 80-90% मॅच आणि जगभरातलं स्टॅटिस्टिक्स सांगतंय की हे नियरली इम्पॉसिबल आहे. आता ही गंमत काय आहे आपण हे समजून घेऊयात. आणि ही गंमत समजून घेण्यासाठी हे डेडलॉक समजलं तुम्हाला, हे कॉन्ट्राडिक्शन समजलं तुम्हाला, की मी म्हणतोय की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत 80% कॉम्पॅटिबिलिटी एक्स्पेक्ट करणं हे फेअर आहे. पण तसं होऊ शकत नाही. मग लग्न कसं होणार? तर तिथे एक मॅजिकल रूल तुम्हाला हेल्प करेल. इट इज कॉल्ड एज पॅरेटोज 80-20 रूल. ओके. हा रूल एकदा तुम्ही समजून घेतला, की तुम्हाला लक्षात येईल, की ही गंमत काय आहे आणि एक खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आय एम शुअर यू आर गोइंग टू बी व्हेरी थँकफुल टू पॅरेटो. पॅरेटो वॉज अ रिसर्चर. ही केम अप विथ दिस मॅनेजमेंट प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये फार पॉप्युलर आहे हे. आणि त्याचा तुमच्या आयुष्यातही तुम्हाला एक खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला उपयोग होणार. तुम्हाला कळेल, की तो कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स नाहीच आहे. ओके. आता हा रूल काय सांगतो ते नीट समजून घ्या. मी काही एक्झाम्पल देऊन तुम्हाला हे समजावून सांगेल. पॅरेटोज 80-20 रूल म्हणतो, की तुमच्या एक्स्पेक्टेशनची लिस्ट करा, की तुम्हाला काय हवं आणि काय नको. व्हेरी गुड. 2 लिस्ट करा. आता लिस्टमध्ये कितीही गोष्टी असू देत, 10 असू देत, 20 असू देत, 50 असू देत, काही हरकत नाहीये. पॅरेटोज रूल हा प्रायोरिटायझेशन बद्दल. तो म्हणतो, की प्रायोरिटाईज करा, की सर्वात महत्त्वाची तुम्ही लिहून ठेवलं, की मला पार्टनरमध्ये या 20 गोष्टी हव्यात आणि मला पार्टनरमध्ये या 15 गोष्टी नकोत. हरकत नाहीये, लिहा तुम्ही. पॅरेटो काय म्हणतो, ही वॉज अ ग्रेट रिसर्चर. तो म्हणतो की ह्या गोष्टी प्रायोरिटाईज करा, की ठीक आहे 20 गोष्टी हव्या ना पार्टनरमध्ये, हरकत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट कुठली आहे 20 पैकी? ही आहे, याला नंबर 1 आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट कुठली, याला नंबर 2 आहे. ही थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट, ही फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. असं तुम्ही 1 टू 20 जे काय असेल ते रँकिंग करा. काय नको आहेत गोष्टी, 15 आहेत समजा. तर सर्वात महत्वाची गोष्ट काय, ही तर अजिबातच नको. तर नंबर 1 व्हॉट वी डोंट वॉन्ट इन द पार्टनर, हायेस्ट प्रायोरिटी, मग सेकंड हायेस्ट आणि 15 द लीस्ट प्रायोरिटी, असं तुम्ही बनवा. ठीक आहे. तर प्रायोरिटायझेशन मात्र तुम्हाला तुमचं करता आलं पाहिजे. तुम्ही नाही म्हणू शकत सगळ्या 20 गोष्टी सेम महत्वाच्या, असं तुम्ही नाही म्हणू शकत आणि नसतात पण त्या. ठीक आहे. प्रायोरिटाईज करा. एकदा हे लक्षात आलं. आता मी गंमत सांगतो विथ फ्यू एक्झाम्पल्स. पॅरेटोज 80-20 रूल काय म्हणतो, की कुठलीही गोष्ट घ्या जगातली, करिअर मधली असेल, पर्सनल लाईफ मधली असेल,
एक्सेप्शन सोडून 97% ठिकाणी हे लागू होतं पॅरेटोज 80-20%. तुम्ही काहीतरी प्रयत्न करून एखादं एक्सेप्शन शोधू शकता, पण 97% ठिकाणी हे अप्लिकेबल होतच होतं. रिसर्च झाला याच्यावर. तर पॅरेटोज 80-20 प्रिन्सिपल काय म्हणतं, की तुम्ही पाहिजे त्या गोष्टी आणि नको त्या गोष्टी एकदा नीट प्रायोरिटाईज केल्या, की तुम्ही बघाल, की टॉप 20% गोष्टी जर तुम्ही बघितल्या, तर त्याचं महत्व तुमच्या आयुष्यामध्ये 80% असतं. आणि त्या लिस्टमधल्या नंतरच्या ज्या 80% गोष्टी असतात, त्याचं महत्व फक्त 20% असतं. तुम्ही म्हणाल असं कसं? मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो. तुमचे नातेवाईक बघा. एक 100 नातेवाईक असतील तुमचे, कमीत कमी. ते 100 नातेवाईक सगळे तेवढेच प्रेमाचे असतात का तुमचे? नाही. तुम्हाला जर रात्री 2 वाजता बरं नाही वाटलं, कुणाला कॉल कराल तुम्ही? कुणालाही कॉल कराल? नाही. तुमचं ठराविक लोकं असतील, की नाही ह्याचं माझ्यावरती खरंच प्रेम आहे. हा माझ्यासाठी कधी उभं राहील. मी म्हटलं, की नाही मला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचंय, ₹50,000 घेऊन ये. कुठल्याही नातेवाईकाला तुम्ही सांगू शकाल का? श्रीमंत असले तरी नाही सांगू शकणार. तर तुम्ही नीट बघितलं तर तुम्ही म्हणाल, की नातेवाईकांमध्ये मी प्रायोरिटाईज करू शकेल. वाईट लोकं नाहीयेत ती. पण माझ्या दृष्टीने महत्वाची कोण आहेत? हं. तर तुम्ही जर प्रायोरिटाईज केलं, तुम्ही बघाल की टॉप 20% नातेवाईक तुमचे, त्यांचं महत्व 80% असेल. बाकीचे 80% नातेवाईक कधीतरी भेटत असाल तुम्ही वर्षातून, 5 वर्षातून किंवा लग्नामध्ये हाय हाय बाय होत असेल फक्त. बाकी तुमचं काही त्यांच्याशी रिलेशन नाही किंवा ते तुमच्यासाठी उभं नाही राहणार आहेत. तर असं होणार नाही का, की टॉप 20% नातेवाईकांचं ॲक्चुअल महत्व 80% आहे. तुमचे मित्र खूप असतील. पूर्ण क्लासला तुम्ही मित्र म्हणत असाल, की सगळे क्लासमेट माझे मित्र आहेत. पण खरं आहे का हो? मित्र असतील सगळे. पण तुम्ही जर तुमचे क्लासमेट्समध्ये मित्र प्रायोरिटाईज केले असतील 50 मित्र, पण त्याला तुम्ही प्रायोरिटाईज केले, तर तुम्ही बघाल, की त्या 50 पैकी 50 मित्र आहे म्हणताय तुम्ही, सगळेच मित्र आहेत तुमच्या क्लासमधले. पण त्यातले 20% म्हणजे टॉप 10 तुम्ही मित्र शोधले, तर त्यांचं महत्त्व तुमच्या आयुष्यामध्ये 80% असेल. खरं आहे की नाही? कुठलीही गोष्ट बघा, एटीएम मशीनला जा. तिथे 10 बटन्स असतात, 10 फीचर्स असतात. तुम्ही एटीएमला जाता, 10ही बटन्स तुम्ही सेम कोणीतरी ते परत लाईन काढलेली आहे. थँक यू काढून टाकल्याबद्दल. तर एटीएममध्ये 10 फीचर्स असतात. तुम्ही 10च्या 10ही फीचर्स सेम फ्रिक्वेन्सीने वापरता का? नाही. तुम्ही एटीएममध्ये 10 बटणं जरी असेल वेगवेगळ्या गोष्टी, तुम्ही अगदी चेकबुक पासून ते एटीएम कार्डपर्यंत रिक्वेस्ट करू शकता. तुम्हाला एखाद्या वेळेस माहिती नसेल, समोर असतो मेनू. तर तुम्ही विथड्रॉ बटन एकच बटन आहे 10 पैकी म्हणजे 10% पण त्याचा वापर तुम्ही 90% वेळा करता. बरोबर आहे की नाही? असं तुम्ही कुठेही अप्लाय करून बघावं. प्रायोरिटायझेशन केलं की तुम्हाला लक्षात येईल, की आपण लिस्ट मोठी लिहू, पण नीट प्रायोरिटाईज केली तर टॉप 20 गोष्टीचं इम्पोर्टन्स 80% असतं. आता तुम्हाला थोडासा व्हिजिबिलिटी यायला लागलेली असेल, की मी का म्हणतोय, की तुम्ही आणि तुमच्या पार्टनरमध्ये 70-80% मॅच न होता सुद्धा मॅच 70-80% असू शकतो. तो कसा? तुम्ही लिहून काढा 100% गोष्टी, पण त्याला प्रायोरिटाईज करा आणि काय हवं ह्याच्यातल्या जर टॉप 20% गोष्टी मॅच झाल्या, तर तुमचा मॅचिंग केवढं असणार आहे? 80%. इझंट इट व्हेरी फॅन्टास्टिक? तुम्ही एक लिस्ट केली, की मला पार्टनरमध्ये काय-काय नको. 15 गोष्टी लिहिल्यात तुम्ही. पण त्याला जर प्रायोरिटाईज केलं आणि तुम्हाला टॉप 3 गोष्टी माहिती असेल, तर त्या 3 गोष्टीवर फोकस करा आणि ते मॅच करा. बिलीव्ह मी 15 पैकी फक्त 3 गोष्टी मॅच झाल्या, पण हायेस्ट प्रायोरिटीच्या. तर त्या 3 गोष्टीचं म्हणजे 20% गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन आणि महत्त्व 80% असणार. तर हे समजून घ्या. आता तुम्हाला लक्षात येईल, की तुम्ही आता ही प्रायोरिटी लिस्ट बनवली आणि पॅरेटोज रूल अप्लाय केला, तर आता तुम्हाला लक्षात येईल, की अरे अगदी 40% गोष्टी जरी मॅच झाल्या, पण टॉप प्रायोरिटी मधल्या टॉपच्या 40% गोष्टी मॅच झाल्या, तर 90-94% मॅच असणार आहे. मॅच किती गोष्टी झाल्यात? फक्त 40%. पण प्रायोरिटीतल्या टॉप 40%. 20% लीड टू 80% तर 40% विल लीड टू 93%. आहे की नाही ही अमेझिंग गोष्ट आहे. याच्यावरती तुम्ही एनालिसिस करा, रिसर्च करा, ChatGPTला विचारा आणि तुम्हाला याचे खूप प्रूफ्स मिळतील, की जगभर कसा रिसर्च झालाय आणि कसं प्रूव्ह झालंय. मी मेंटर आहे 6,800 पेक्षा जास्ती लोकांचं आणि प्रत्येक सिनेरिओमध्ये मी हे अप्लाय करून बघत असतो. त्यांचं सिच्युएशन मी समजून घेत असतो आणि मला प्रत्येक ठिकाणी पॅरेटोज 80-20 ॲप्लिकेबल दिसलेला आहे. तो वापरा. म्हणूनच मी इथे त्याला एक मॅजिकल रूल म्हटलेला आहे, की प्रायोरिटाईज केल्यावरती टॉप 20, 30, 40% नक्की मॅच होतील आणि दॅट विल गिव्ह यू 90-95% सॅटिस्फॅक्शन. तर हे नक्की करा. तर मी एवढ्या मॅरेज इश्यूजमध्ये बघितलंय, की लोकं लिस्ट घेऊन बसतात, त्याला प्रायोरिटाईज करत नाही. मग 30, 40, 50% मॅरेज झाले, की फुली मारत राहतात. ही मुलगी नको, हा मुलगा नको आणि त्यांची वर्ष निघून जातात आणि चॉईस कमी होतो कारण नसताना. तर आय आय होप की तुम्हाला एनलाइटनमेंट झाली असावी. अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आहे. जेव्हा मी पहिल्यांदा
हा समजून घेतला माझ्या IIMच्या एज्युकेशनमध्ये. मला फारच छान वाटलं, की सिंपल कॉन्सेप्ट आहे, पण तो लाईफ तुमचं ट्रान्सफॉर्म करू शकतो. तर मेथड ऑफ सिलेक्शनमध्ये तुम्हाला काय हवंय ते प्रायोरिटाईज केलं, ते मस्ट हॅव ची लिस्ट बनणार, की तुम्हाला जे हवंय त्यातलं मस्ट हॅव काय आहे? तर टॉप 20%. तुम्ही जी लिस्ट केली, की मला काय नको, त्यातली टॉप 20% म्हणजे डील ब्रेकर्स, की या गोष्टी जर त्या मुलामध्ये असतील, ज्या मला चालणार नाहीयेत, टॉप 20% गोष्टी डील ब्रेकर. आम्ही नाही लग्न करणार. इट इज ॲब्सोल्युटली राइट. नाऊ यू कॅन गो अहेड विथ दॅट. आय होप यू आर क्लिअर विथ दिस. आता काही सजेशन्स, की डिसिजन्स कसे घ्यायचे. हां. तर डिसिजन्स घेताना मी म्हणेल, की ते कधीही गट फीलवर नको, की नाही बरं दिसतंय सगळं, चांगली लोकं वाटतायत. नो, नो. दॅट इज अ गट फील. फॅक्ट्स बघा, राइट अप्रोच घ्या, एनालिसिस करा आणि रॅशनल थिंकिंग वापरा. मी आता याचं एक्झाम्पल दिली. हे एकदम नॉर्मल वर्ड्स आहेत. त्या वर्ड्सच्या पोस्टमार्टममध्ये मी जाणार नाही. आता समजा कोणीतरी म्हणालं, की मला 2 कोटीची सॅलरी आहे. ओके. अरे पण त्याची अमेरिकेत 2 कोटीची सॅलरी आणि तो न्यूयॉर्कमध्ये राहतो किंवा तो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतो. व्हिच आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह सिटीज. आता तो 2 कोटी सॅलरी म्हटला म्हणजे 2 कोटी म्हणजे इंडियन कॉन्टेक्स्टने नाही बघायची. देयर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड एज पी परचेस पॉवर पॅरिटी. तुम्ही गुगल करा लगेच मिळेल. तर परचेस पॉवर पॅरिटी काय म्हणते, की कोणाची जर 2 कोटी रुपीज सॅलरी असेल अमेरिकेमध्ये, तर इंडियामध्ये त्याचा इक्विव्हलन्स काय? तर तुम्हाला दिसेल, की 2 कोटी रुपये म्हणजे इंडियामध्ये 18 लाख रुपये झाले. तर 2 कोटीमुळे तुम्हाला भाड्याची गरज आहे का? की एखादा 2 कोटी रुपये म्हणजे डॉलरचं कन्व्हर्ट करून त्याची अमेरिकन सॅलरी 2 कोटी रुपये सांगत असेल, तर त्याची ती कुठली क्वालिटी ऑफ लाईफ असेल इंडियामध्ये? काय पगाराच्या इक्विव्हलंट आहे? तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पी बघा, की पी बिटवीन इंडिया अँड अमेरिका असं बघा. तर तुम्हाला दिसेल, की एक एक कॅल्क्युलेटर असतो त्यात टाका, की अमेरिकेमध्ये 2 कोटी रुपये सॅलरी आहे. ते इक्विव्हलंट काय? समजा तो म्हणत असेल 18 लाख रुपये. तर समजून घ्या, की अरे 18 लाखामध्ये जे क्वालिटी ऑफ लाईफ तुम्हाला इंडियात मिळतं, ते त्या सॅलरीमध्ये अमेरिकेमध्ये मिळणार आहे. तर हे रॅशनल थिंकिंग तुम्ही वापरा. रॅशनल थिंकिंगसाठी मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, की अमेरिकेत किंवा आयर्लंडमध्ये, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियात राहण्याचे आपापले एडव्हांटेजेस आहेत आणि आपापले चॅलेंजेस पण आहेत. तर ते एडव्हांटेजेस तुम्हाला डेस्परेटली हवे असले आणि ते चॅलेंजेस तुम्हाला ओके असेल, तर जा ना तुम्ही अमेरिकेमध्ये. पार्टनर शोधा अमेरिकेतला किंवा युरोपमधला. पण समजून, उमजून घेऊन करा. फक्त अमेरिका म्हणजे छान किंवा पुणे म्हणजे छान असं काही नसतं. प्रत्येक ठिकाणाचे आपले बेनिफिट्स आणि चॅलेंजेस असतात. तर तुमचे डिसिजन गट फिलिंग किंवा इमोशन्स वरती नको. तर कुठलेही अझम्पशन्स करू नका. प्रश्न विचारा प्रत्येक गोष्टीच्या. आणि हे विचारताना लाजू नका. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आत्ता मीटिंग सुरू व्हायच्या 15 मिनिटं आधीपूर्वी मी आणि आपले ट्रस्टीज आहेत AVSPचे सुधाकरराव ऐंसवार, त्यांना आम्ही काका म्हणतो प्रेमाने. तर आम्ही दोघे 3 तास एका मॅरेज इश्यू हँडल करतो. विचार करा आम्ही दोघंही मी 52चा आहे, काका मला वाटतं 78चे वगैरे असावेत. 2 जनरेशनची लोकं जाऊन एक इश्यू हँडल करत होतो 3 तास सेशनच्या आधी. तर मी बघतो की कसे वेगवेगळे चॅलेंजेस होतात आणि तिथे हे दिसलं आम्हाला की अझम्पशन्स केलेले होते. हेल्थ इश्यूजमुळे चॅलेंजेस झालेले होते की सांगितलं नव्हतं. अझम्पशन्स केलेले होते. तर अजिबात अझम्पशन्स करायचे नाही. न लाजता विचारायचं. तिथे नाही विचार करायचे की "अरे बापरे!" त्यांना वाटेल की आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. आम्ही आता जो इश्यू हँडल करून आलो, सॅलरी 10 लाख होती, पण त्यांनी खोटे ऑफर लेटर दाखवले होते 18 लाखाचे असे. असं होऊ शकतं. बँक स्टेटमेंट मागा आणि फिजिकल हार्ड कॉपी नका मागू. म्हणा आत्ता लॉग इन करून दाखव मला. काही हरकत नाहीये. अविश्वासाचा प्रश्न नाहीये हा. आणि समोरच्यानी तरी का त्याच्यात मान-अपमान करावा, की नाही विश्वास नाही का? मी दाखवतोय ना हार्ड कॉपी. माझं अकाउंट स्टेटमेंट का दाखवू पगार किती जमा झाला ते? अरे तू काही लपवत नाहीयेस तर दाखव की गं. दाखव तुझा पगार किती जमा होतोय. कोणी म्हटलं की मी अमेरिकन सिटिझन आहे. बिलीव्ह मी त्याचं ग्रीन कार्ड सुद्धा झालेलं नसेल, पण तो म्हणत असेल मी अमेरिकन सिटिझन आहे आणि त्याच्यावर बेस तुम्ही काही गोष्टी प्लॅन केल्या. त्याला म्हणा सिटिझनशिप दाखव. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला कुठेतरी चेक करता येईल, की हा माणूस खरंच सिटिझन आहे का? तर तुम्ही सिटिझनशिप असेल, जॉब ऑफर किंवा सॅलरी असेल, प्रॉपर्टी असेल, हे मी एक्झाम्पल देतोय. मी म्हणेल, की फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात. तर तुम्ही अझ्युम काही करू नका किंवा त्यात लाजू नका, की कसं वाटेल. ते जर तुमचे व्याही बनणार असतील, तुमचे इतके क्लोज रिलेटिव्हज बनणार असतील, तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर द्यायला हवं, त्याचे प्रूफ्स दाखवायला हवेत. हेल्थ बद्दल काही वाटत असेल, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचे प्रूफ मागा. कुठल्याही गोष्टी अझ्युम करू नका आणि ही नॉर्मल गोष्ट असते. इथे मुलंही आहेत, मुलीही आहेत, त्यांचे पालकही आहेत आणि त्यांच्या समोर मी मोकळेपणाने सांगतोय,
की तुम्ही या गोष्टी मागा पण आणि कोणी मागितल्या तर त्याला इगो इश्यू करू नका. अगदी प्रेमाने दाखवा. ओके. अगदी काही त्याच्यामध्ये हेजिटेशन न बाळगता समोरच्या माणसांनी जर काही मागितले प्रूफ तर नक्की द्या ते. आता डिसिजन घेताना पेरेंट्सचा रोल काय हवा? हं. आता माझे खूप स्पष्ट मते मी सांगणार आहे याच्यामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही विचार करावा असं माझं मत आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला दिसतं, की ह्या जनरेशनचं मुलं आणि पेरेंट्स भरपूर भांडणं होत असतात. मी लग्नच का करायचं? ह्याच वयात का करायचं? अशाच मुलीशी, अशाच मुलाशी का करायचं? प्रचंड भांडणं होताना दिसतात. प्रेमाची भांडणं असतात ती मिटतात पण ती. असं काही मनामध्ये काही किंतु राहत नाही कोणाचं कोणाबद्दल वडील आणि मुलाचा, आई आणि मुलीचा किंवा काय. पण भांडणं नक्कीच होताना दिसतात आणि मी म्हणेल की कन्स्ट्रक्टिव्ह डिस्कशन, आर्ग्युमेंट्स व्हायला हवेत. काही हरकत नाही त्याच्यामध्ये. प्रेमाची भांडणं व्हायला हरकत नाहीये. पण आपण रोल समजून घेऊयात. मी मुलांना सांगेल, की तुमच्या पेरेंटची ॲडव्हाइस आणि इनपुट्स नक्की घ्या. का माहितीये? कारण या जगामध्ये निस्वार्थीपणे तुमच्यावर प्रेम करणारे फक्त तुमचे आई-वडील असतात बरं का. तर तुमचे आई-वडील जर तुमच्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करतात, तर त्यांचे ॲडव्हाइस आणि इनपुट्स नक्की घ्या. हं. कारण दुसरं एक कारण आहे, की त्यांनी तुमच्यापेक्षा 25-30 वर्ष जास्ती बघितले, तर त्यामुळे त्यांच्या ॲडव्हाइस, त्यांचे इनपुट्स तुम्ही नक्की ऐका. नक्की ऐका म्हणजे समजून घ्या. सगळे इम्प्लिमेंट केले पाहिजेत असं नाहीये, पण सगळ्या ॲडव्हाइसेस, सगळे इनपुट्स ऐकून घ्या, कारण त्यांना अनुभव पण जास्ती आहे आणि ते तुमचे खरंच वेल विशर्स आहेत हो. ऐकून घ्या. पटलं नाही तर डिस्कशन करा, डिबेट करा. काही गोष्टी इम्प्लिमेंट नका करू. पण ज्या पटतात त्या नक्की इम्प्लिमेंट करा. पण ऐकून सगळ्या घ्या. ओके. आता हे तुमच्यासाठी सजेशन आहे मुला-मुलींसाठी. पेरेंट्ससाठी सजेशन्स आहेत ना. मी पेरेंट्सना म्हणेन, की तुमच्या मुलांचं जनरेशन फार वेगळं आहे हो. आता कसं आहे ना, रेट ऑफ चेंज फार वाढलाय. तुमच्या काळात जे होतं आणि तुमच्या मुलांच्या काळात जे आहे, तर हे जनरेशन पूर्ण वेगळं आहे. त्यांचे वर्क चॅलेंजेस वेगळे आहेत. ते वेगळ्या सिटीज किंवा कंट्रीजमध्ये राहतात, जिथली लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. तर ती समजून घ्या. तर त्यांच्या वर्क चॅलेंजेस प्रमाणे, त्यांच्या कंट्री चॅलेंजेस प्रमाणे, त्यांच्या जनरेशन चॅलेंजेस प्रमाणे त्यांच्या नीड्स आणि एक्स्पेक्टेशन्स वेगळ्या असतील. तर त्या समजून घ्या आणि रिस्पेक्ट करा. असं माझं पेरेंट्सना म्हणणं आहे, की मला वाटतं तेच बरोबर. हे हे प्रेशराईज नाही करायचं मुलांना. तुमचं ओपिनियन फोर्स करू नका. तुमचं ओपिनियन नक्की सांगा. कारण मी मुलांना सांगितलं, की तुमचे ओपिनियन, तुमच्या ॲडव्हाइसेस ऐकून घ्या, समजून घ्या. आणि तुम्हाला मी सांगतो, की या फोर्स करू नका. त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करू नका. ओके. आयडिया सांगा आता. आणि हे का माहितीये का, की आपण हे समजून पेरेंट्स म्हणून हे समजून घेतलं पाहिजे. ओके. माझा मुलगा 22 वर्षाचा आहे, लग्नाच्या वयाचा नाहीये. पण 4-5 वर्षांनी तोही लग्नाच्या वयाचा असेल. तर हे मी मला सुद्धा सांगतो, की आपण हे समजून घेतलं पाहिजे, की आपण आपल्या मुलांना कंट्रोल करायला जायला नको. कितीही प्रेम असेल, तर ते प्रेम हे कंट्रोलिंगमध्ये जायला नको. कारण तुमची मुलं मोठी आहेत हो, अडल्ट्स आहेत ती. नुसती अडल्ट म्हणजे 18 वर्षाची नाहीये, ती 22, 25, 28, 30 वर्षाची आहेत. हायली एज्युकेटेड आहेत ते सगळेजण. मोठ्या-मोठ्या रोल्सवरती, रिस्पॉन्सिबल पोझिशन्सवरती ते जगभर काम करतायत. इंडिपेंडेंटली राहतायत. कोणी हैदराबादमध्ये, कोणी बंगलोरमध्ये, कोणी न्यूयॉर्कमध्ये, कोणी सिडनीमध्ये इंडिपेंडेंटली राहतायत. त्यांनी त्यांचं आयुष्य गेले 4, 5, 7 वर्ष ते इंडिपेंडेंटली राहतायत तसं. आणि एक मी काउंटर क्वेशन विचारेल, की तुमच्या मुलांनी उद्या तुम्हाला कंट्रोल केलं तर चालेल का? की नाही लातूरला नाही राहायचं, चंद्रपूरला नाही राहायचं, पुण्यातच राहा, न्यूयॉर्कलाच राहा. साडी नाही घालायची, स्कर्ट घाला. मंदिरात जायचं नाही किंवा असं कुठलंही ते रिस्ट्रिक्शन घालतात का तुमच्यावरती? नाही. तर मी म्हणेल, की आणि तुम्ही घालणारही नाही. तुम्ही खूप मॅच्युअर पेरेंट आहात, या जनरेशनचे पेरेंट आहात. पण त्यातले कोणी असतील, तर मी सांगेल प्रेमाने पण तुम्ही त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न नक्की करू नका. पण तुमचे ॲडव्हाइसेस नक्की द्या आणि त्याला कारणं सांगा. असं नाही, मी सांगतोय ना, करायलाच पाहिजे. मी कशाला तुला एक्सप्लेनेशन देऊ? मला काही कळत नाही का? मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय, असं नाही. तर तुम्ही त्यांना तुमचे सजेशन द्या, तुमचे इनपुट्स द्या, ॲडव्हाइसेस द्या, पण त्याची कारणं समजावून सांगा. त्याची एक्झाम्पल्स द्या. हं. आणि मुलं नक्कीच ते समजून घ्यायचा प्रयत्न करतील. हे आहे. तर मी तेच म्हणतोय, की तुम्ही सांगा सगळं, पण रिझन्स आणि एक्झाम्पल्स द्या. पण त्यांना फ्री हँड द्या. त्यांचं आयुष्य मॅनेज करायचं. कारण त्यांना त्यांचं आयुष्य स्पेंड करायचं ना, पुढची 40-50 वर्ष त्या दोघांना निभावून न्यायचंय की नाही. हां, तर त्यांना त्यांच्या डिसिजन्स घेऊ द्या. ॲडव्हाइसेस द्या, इनपुट्स द्या, त्या एक्सप्लेन करा, पण हट्ट धरू नका त्याचा. आणि मुलांनो, तुम्ही आई-वडिलांचं नक्की समजून घ्या.
त्याच्यात नक्कीच बरेच युजफुल पॉइंट असतात, ते नक्की घ्या. हं. तर माझं म्हणणं काय, की एक हेल्दी कम्युनिकेशन असू देत पेरेंट्स आणि चिल्ड्रनमध्ये. आणि हेल्दी कम्युनिकेशन म्हणजे आपण हो, हो म्हणायचं. आई-वडिलांनी मुलांना सगळ्या गोष्टीसाठी हो, हो म्हणायचं असं होत नाही आणि मुलांनी पण आई-वडिलांना हो, हो म्हणायचं असं होत नाही. दोघांनी मोकळेपणाने बोलावं. आर्ग्युमेंट्स झाले तरी हरकत नाही. आर्ग्युमेंट्सपेक्षा मी म्हणेल हेल्दी डिस्कशन व्हावं. इगो हर्ट न होऊ देता पेशन्स ठेवून आपण डिस्कशन केले पाहिजेत. ओके. आणि मी मुलांना आणि आई-वडिलांना एक कॉमन सजेशन देईल, की सोसायटीचं प्रेशर घेऊ नका. लोग क्या सोचेंगे? लोग क्या सोचेंगे हे इम्पोर्टंट नाहीये. मुलं काय विचार करतात? लग्नाची मुलं ते सर्वात जास्ती महत्वाचे. मी म्हणेल 70-80% महत्व आहे. मुला-मुलींना काय वाटतंय? आणि पेरेंट्सचं ओपिनियन 20-30% असलं पाहिजे त्याच्यामध्ये. व्हॅल्युएबल इम्पोर्टंट इनपुट्स नक्की द्या तुम्ही. पण त्यांचं आयुष्य असल्यामुळे 70-80% त्यांचं डिसिजन असलं पाहिजे आणि सोसायटीचा काही विचार करू नका हो. सोसायटीचं काय असतं, काही दिसलं तरी त्याच्यात टीका केली जाते, की शर्माजीच्या लग्नात जाणार, मस्त मोठं 10 कोर्स मील खाणार आणि म्हणणार, "अरे देखा गुप्ता जी के शादी में 15 कोर्स मील था. ये शर्मा जी देखो कंजूस है, 10 कोर्स मील है" वगैरे असं लोकं म्हणणारे, हे की नाही? आणि तुमच्यावर जे खरं प्रेम करतात ना, ते तुम्ही अगदी खिचडी साधी वाढली ना डाळ तांदूळाची तरी आनंदाने खाणार आणि म्हणणार, "मस्त झाली हो खिचडी, मजा आ गया. हां, काकू तुमच्या मावशी तुझ्या हातची खिचडी खाऊन मजा आली." तर त्यामुळे तुम्ही कोणाला इम्प्रेस करायला जाऊ नका पार्टनर सिलेक्शन करताना. तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या पेरेंट्सना काय वाटतं हे बघा. सोसायटीचं प्रेशर घेऊ नका. तुम्हाला पार्टनर सिलेक्शनमध्ये अजून कोण मदत करू शकतं? तर तुमचे क्लोज फॅमिली, सगळी फॅमिली म्हणत नाही मी, सगळे रिलेटिव्हज म्हणत नाही, पण ते तुमचे खरंच प्रेमाचे आहेत आणि तुमचे बेस्ट फ्रेंड्स आहेत, त्यांचं इनपुट तुम्ही नक्की घ्या, मी म्हणेल. कारण ते तुम्हाला लहानपणापासून ओळखतात, ते तुमचे जवळचे आहेत, त्यामुळे त्यांचे इनपुट्स तुम्ही नक्की ऐकून घ्या. हं. तर तुमच्या क्लोज फॅमिली आणि बेस्ट फ्रेंडचा यूज तुम्हाला बॅकग्राऊंड चेक करण्यासाठी होईल. ती फॅमिली कशी आहे? तो माणूस कसा आहे? तो बॅकग्राऊंड चेक नक्की करा. आयुष्याचा प्रश्न आहे तुमचा. आणि तुमची डिसिजन, की मला असं वाटतं, की माझी पर्सनॅलिटी अशी आहे. व्हॅलिडेट करून घ्या मित्रांकडून, जवळच्या नातेवाईकांकडून, की माझी पर्सनॅलिटी अशी आहे म्हणून असा पार्टनर मला बरोबर वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? समजून घ्या. ते सांगतील, "अरे, तू असं म्हणतोयस खरं, पण मी तुला 2-3 उदाहरणं देतो. त्याच्यावरून तुला लक्षात येईल, तू तसा नाहीयेस, तू जसं म्हणतो तसं. त्यामुळे हा पार्टनर तुला मॅच होणार नाही." तर तुमच्या क्लोज फॅमिली आणि बेस्ट फ्रेंडचं पण ओपिनियन घ्या. ऐकून घ्या. ऐकावं जनाचं करावं मनाचं हे जेव्हा आपण म्हण ऐकतो, तर ऐकावं जनाचं करावं मनाचं म्हणजे लोकांचं म्हणणं युजलेस असतं असं नाही. व्हॉट इट सेज इज की सगळ्यांचं ऐकून घ्या आणि त्यातलं जे रिलेव्हंट वाटतं, युजफुल वाटतं ते वापरा तुम्ही. हं. तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या मेंटर आणि लाईफ कोचला कन्सल्ट करू शकता. कारण मीच असं नाही, तर मेंटर आणि लाईफ कोच तुम्हाला हेल्प करू शकतो टू अंडरस्टँड युअरसेल्फ बेटर, की तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला मी मदत करेल. त्यानंतर तुम्हाला एक वेल इन्फॉर्म्ड डिसिजन सगळे पॅरामीटर, सगळ्या गोष्टी कंपेअर करून घ्यायला मी मदत करू शकतो. डिसिजन तुमचं मी मदत करू शकतो. मी डेव्हिल्स ॲडव्होकेट बनू शकतो, की तुम्ही जर बायस्ड होत असाल, तर मी तुम्हाला जागं करू शकतो, की अरे, तुम्ही एकांगी विचार करता, वन साइडेड विचार करता, ह्याची दुसरी साइड पण आहे. तर गरज पडली तर तुम्ही एखाद्या प्रोफेशनलची हेल्प घेऊ शकता. पण इट इस ऑल अप टू यू. अजून काही गाईडलाईन्स डिस्कशनसाठी, की तुम्ही लीडिंग क्वेशन्स नका विचारू. लीडिंग क्वेशन म्हणजे कसं माहितीये का, की "तुला ट्रॅव्हलिंग आवडतं ना गं?" ती हो म्हणणार आणि लग्नानंतर कळायचं ट्रॅव्हलिंग म्हणजे इथे सारसबागेत जाऊन यायचं संध्याकाळी आणि तुमच्या दृष्टीने ट्रॅव्हलिंग विल बी कझाकस्तानला जाऊन यायचं किंवा पोलंडला फिरून यायचं. तिथलं कल्चर, भाषा समजून घ्यायची. तर लीडिंग क्वेशन करायचं, "तुला ट्रॅव्हलिंग आवडतं ना गं?" ती म्हणायची, "हो." आणि मग तुला वाटायचं, "झालं ना, आवडतं तिला." तर त्याच्याऐवजी ओपन एंडेड प्रश्न विचार. ओपन एंडेड म्हणजे कसं, की तुझ्या हॉबीज काय आहे? मग तो म्हणतो, की मला ट्रॅव्हलिंग आवडतं. तुम्ही त्याच्यावर उपप्रश्न विचारा. हं. कीप युअर सब क्वेशन्स रेडी, की "अरे वाह! तुला ट्रॅव्हलिंग आवडतं का?" की "मग गेल्या 2-3 वर्षात कुठे ट्रिप्स केल्या तू?" मग ती सांगते, की "मागच्या वर्षी आम्ही मनालीला गेलो होतो. मग त्याच्यानंतर आम्हाला मग म्हणजे हिमालय झालं तर आम्ही बीचला गेलो होतो. आणि मग 2 वर्षापूर्वी आम्ही परदेशात ट्रिप केली. अल्टरनेट इयर आम्ही परदेशात पण जातो. कुठला देश केला?" तर असं तुम्ही जेव्हा डिटेल प्रश्न विचारता ओपन एंडेड, की "तुझ्या हॉबीज काय?" तर हा ओपन एंडेड झाला. ओके. तुला सायकलिंग आवडतं ना? हा क्लोज्ड एंडेड क्वेशन झाला, की ज्याची उत्तरं येस आणि नो मध्ये असतात ते क्लोज्ड एंडेड क्वेशन. तर मी म्हणेल ओपन एंडेड विचारा. तर मी प्रश्न तुम्हाला बरेच सांगणार आहे, की तुला राग कशाचा येतो रे?
कशामुळे राग येतो, त्यामुळे तुला पर्सनॅलिटी कळते ना. मग तो एक्झाम्पल देतो, मला असं झालं तर राग येतो, तसं झालं तर राग येतो. तर तुम्ही प्रश्न विचारतो, म्हणजे काय रे, असं झाल्यावरती कशाचा राग येतो, ह्याचा राग येतो का त्याचा राग येतो, हे लिडिंग क्वेश्चन झाले. तुला कशाचा राग येतो, लेट द अदर पर्सन स्पीक. राग तर प्रत्येकालाच येतो, पण कशामुळे येतो, काय येतो, याच्यामुळे पर्सनॅलिटी समजते. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा मोबाईल बघू नका. इंटरेस्ट घ्या समोरच्या माणसामध्ये. तो जर तुमचा उद्या लाईफ पार्टनर होणार आहे, तर अगदी इंटरेस्टनी ऐका. इंटरेस्ट तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसतो, तुमच्या फेशियल एक्सप्रेशन मध्ये दिसतो, तुमच्या डोळ्यात दिसतो, तुमच्या हावभावांमध्ये दिसतो. तर इंटरेस्ट घेऊन ऐका रे. उद्या लग्न जरी त्याच्याशी नाही ठरलं, तर एक तुम्हाला चांगला मित्र मिळणार आहे की नाही. तर इंटरेस्ट घेऊन ऐका. तुम्ही जेव्हा बोलताय ना, तर तेव्हा अगदी एन्थुझियास्टिकली इंटरेस्ट घेऊन ऐका तुम्ही ते डिस्कशन. हे मी आधी सांगितलंय की तुम्ही खोटं बोलून बेस्ट पार्टनर मिळायचा प्रयत्न करू नका. आहे ते बोला, तर तुम्हाला राईट पार्टनर कम्पॅटेबल. मास्क घालू नका. हं? तुम्हाला जे बोलायचे ते हेजिटेट करू नका, की नाही मी असं बोललो तर माझ्याबद्दल काय मत होईल, असं नका विचार करू. तुम्ही जेन्युइनली बोलताय ना, मग का विचार करायचा, जे आहे ते बोला आणि चांगल्याने बोला. आता हे बोलत असताना तुम्ही कसं बोलताय हे फार महत्वाचं आहे बरं का. तर हेडमास्टर सारखं असं स्टिक घेऊन बोलू नका बरं का. तुम्हाला हे सांग, तुम्हाला ते सांग. तुम्ही काय त्या माणसाचा इंटरव्ह्यू किंवा इंटरोगेशन नाही करत. पोलीस स्टेशनमध्ये इंटरोगेशन करतात किंवा जॉबचा इंटरव्ह्यू घेतात. या तुम्ही गप्पा मारताय. तर हेडमास्टर सारखं स्टिक घेऊन उभं राहू नका तुम्ही. तुमचा टोन सॉफ्ट आणि पीसफुल असला पाहिजे. चेहऱ्यावरती स्माईल असलं पाहिजे, जेन्युइन असलं पाहिजे, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज असली पाहिजे, की तुम्ही इंटरेस्टनी ऐका, तो इंटरेस्ट दिसला पाहिजे. जेन्युइन इंटरेस्ट दिसला पाहिजे. आणि बोलताना मी म्हणेल, की वेळ लिमिटेड असतो, व्हिजिट्स लिमिटेड होऊ शकतात, तर स्पेसिफिक राहा. उगाच हवा पाण्याच्या गप्प्यामध्ये फार वेळ घालवू नका. नाहीतर मुलं-मुली मी बघितलंय भेटतात, इकडच्या-तिकडच्या गप्पा मारतात आणि नंतर त्यांना वाटतं, की अरे मी नक्की काय बोललो किंवा याचा काय उपयोग आहे? तर बी स्पेसिफिक इन युअर डिस्कशन आय वुल्ड से. राईट सेलिंग इज इम्पॉर्टंट. तुम्ही ओव्हर सेलिंग करू नका, की आम्ही कशी श्रीमंत आहोत, आमचे कसे सोशल कॉन्टॅक्ट आहेत, आम्ही कसे पॉप्युलर आहोत, असं काहीही तुम्ही करू नका. दुसरं म्हणजे मी तुम्हाला एक क्वेश्चनची लिस्ट देणार आहे. ते तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारा. पण हे विचारत असताना हे लक्षात घ्या, की सेम क्वेश्चन तुमचा पार्टनर पण तुम्हाला विचारू शकेल ना. ही हॅज ऑल द राइट टू आस्क द सेम क्वेश्चन. तुम्ही विचारलं, की "अरे तू वीकेंड कसा स्पेंड करतो किंवा तुला व्हॉट एक्साइट्स यू, तुला काय म्हणजे एक्साइटमेंट कशामुळे मिळते?" कोणी म्हणेल, की "मला ना नवीन काही शिकलं तर एक्साइटमेंट मिळते." कोणी म्हणेल, "मला चॅलेंजिंग काम मिळालं तर एक्साइटमेंट मिळते." तर तुम्ही जर प्रश्न विचारणार तर पार्टनर पण विचारलं, "अरे तुला कशात एक्साइटमेंट मिळते?" तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची पण रेडी हवीत आणि नॅचरल उत्तरं रेडी ठेवा आणि ती द्या. मी म्हणेल मल्टिपल मीटिंग्स करा. आयुष्याचा प्रश्न आहे. पेरेंट्सनी पण घाई करू नका. ओके. मी म्हणेल की पेरेंट्सनी घाई करू नका. मल्टिपल मीटिंग्स करू द्या मुलांना आणि त्यात डेफिनेटली सगळ्याच मुलांची, मुलींची मल्टिपल मीटिंग करायची गरज नाहीये. मेथड ऑफ एलिमिनेशननी पहिल्या, दुसऱ्या मीटिंगमध्येच कळलं की आपल्याला नाही जमणार आहे याच्याशी. तुम्ही पॅरेटोज 80-20 रूल वापरलेला आहे. तर नका करू. पण ज्याच्याशी मॅच दिसतोय तुम्हाला बऱ्यापैकी, तिथे अजून एक्सप्लोर करण्यासाठी मल्टिपल मीटिंग्स नक्की करा. त्यांच्या फॅमिलीला पण भेटा, त्यांच्यासोबत सुद्धा वेळ स्पेंड करा. ते महत्वाचं आहे आणि जर पॉसिबल असेल तर ग्रुप ॲक्टिव्हिटीज करा. वन टू वन भेटाच डिस्कशन करण्यासाठी. पण लग्न फायनल होण्यासाठी ग्रुपमध्ये काही ॲक्टिव्हिटी करता आल्या, की त्याच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या मैत्रिणींसोबत तो जर काही ट्रेकला आला, ट्रिपला आला, ओके. काही सोशल ॲक्टिव्हिटी केल्या, काही आपण ऑर्फनेजसाठी काम करतोय वगैरे. त्या ठिकाणी एकत्र तुम्ही ग्रुप ॲक्टिव्हिटी केली, तर त्या माणसाला तो ग्रुपमध्ये कसा बिहेव्ह करतो, त्याच्यात पेशन्स आहे की नाही, तो लोकांना कसं हँडल करतो, अशा गोष्टी बघता येतील. तर जमलं तर ग्रुप ॲक्टिव्हिटी सुद्धा करा. जमलं तर म्हणतोय मी. आणि जमू शकतं आजच्या डेटमध्ये. 2-4 महिने तुम्ही घेऊ शकता ठरवायला आणि तुम्ही एका शहरात राहू शकता, तर तुम्ही गोष्टी करू शकता एकत्र. एक 5 व्हाय टेक्निक असते. ही एखाद्या वेळेस तुम्ही वापरू शकता. 5 व्हाय टेक्निक म्हणजे कसं रूट कॉज एनालिसिसची टेक्निक. याचा एक एक्झाम्पल देतो. ते काय 5 व्हाय. व्हाय हा क्वेशन आपल्याला विचारायचा आहे. हे एखाद्या वेळेसच वापरा. रूट कॉज शोधायला. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुमच्या हातावरती एक चट्टा पडलाय. तर तुम्ही काय करू शकता? हातावर चट्टा पडला तर मलम लावला थोडासा. बरोबर आहे? चट्टा निघून गेला. पण तुम्ही वरवर ट्रीट करताय त्याला. एक चट्टा निघून गेला, पण 2 दिवसांनी 3 चट्टे आले. त्याला परत मलम लावला, ते निघून गेले. पण नंतर 10 चट्टे आले. हा राइट उपाय आहे का?
तर राईट उपाय म्हणजे काय, की त्यात सट्टा हा फक्त सिम्प्टम आहे, वरवर दिसणारी गोष्ट आहे. पण खरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे ना, तर तुम्ही विचारायचं, की "अरे, हा सट्टा कशामुळे आला?" तर ब्लडमध्ये कुठलं तरी पॅरामीटर कोलेस्ट्रॉल जास्ती झालं. कोलेस्ट्रॉल काय जास्ती झालं? कारण लिव्हर नीट काम करत नाही. लिव्हर का नीट काम करत नाहीये? कारण तुम्ही रॉंग फूड रॉंग वेळेला खाताय. तर ते रूट कॉज झालं. तर वरती मलम लावण्यापेक्षा जर तुम्ही राइट वेळेला, राइट अमाउंटमध्ये फूड खाल्लं, तर तुमच्या अंगावर चट्टेच येणार नाहीये. तर कधी काही वाटलं, एखादा महत्त्वाचा विषय असेल, तर व्हाय मल्टिपल टाइम्स विचारायला हरकत नाहीये. पण प्रत्येक प्रश्नामध्ये असं करू नका बरं का. खूप क्रिटिकल महत्त्वाचे प्रश्न असेल, तर 5 व्हाय हा रूट कॉज एनालिसिसची टेक्निक तुम्ही वापरू शकता. काही डील ब्रेकर सांगतो तुम्हाला, रेड फ्लॅग सांगतो, की हे जर दिसले तर त्या मुला किंवा मुलीसोबत पुढे जाऊ नका. हे अगेन रिसर्च बेस्ड आहे, हे माझे ओपिनियन्स नाहीये. तर डील ब्रेकर्स तुमचे ओपिनियन म्हणत नाही, रिसर्च बेस्ड म्हणतो, की हे नक्की डील ब्रेकर असतात. हे जर असतील तुम्ही पुढे जाऊ नका. लॅक ऑफ रिस्पेक्ट असेल, तुमचा पार्टनर रिस्पेक्टफुली तुमच्याशी बोलत नसेल, तुमचा इन्सल्ट करत असेल, तुमच्यावर हसत असेल, तर डेफिनेटली डील ब्रेकर आहे. डिसऑनेस्ट दिसला, खोटं बोलतोय. नक्की तो काय IIT पास आउट असू दे, त्याला Amazon, Googleमध्ये जॉब असू देत, किती हँडसम किंवा किती सुंदर असू दे ती मुलगी, डिसऑनेस्टी इज अ डील ब्रेकर. कंट्रोलिंग बिहेवियर असेल, की नाही मी सांगितलं तेच करायचं बरं का, मला दुसरं काही चालणार नाही, असंच असतं आमच्याकडे. कंट्रोलिंग बिहेवियर किंवा अनरिझॉल्व्ड पास्ट रिलेशनशिप, की तुझ्याशी मी लग्न करतोय, पण मी त्याला भेटतच राहणार किंवा तिला भेटतच राहणार, समथिंग लाईक दॅट. तर तसं जर असेल, तर ते रेड फ्लॅग्स आहेत आणि डील ब्रेकर्स आहेत. आता मी सजेस्टेड क्वेश्चन सांगतो, मी पटपट त्याच्या थ्रू जाणार आहे, कारण ही लिस्ट तुमच्याकडे असणारच आहे ना, आणि हे क्वेश्चन कशावर बेस्ड आहेत? ते कॅरेक्टरिस्टिक्स, प्रेफरन्सेस, क्वालिटीज ह्याच्यावरती हे क्वेश्चन्स बेस्ड आहेत. आय क्विकली गो थ्रू देम आणि आपल्याला 1-2 टॉपिक्स अजून करायचे आहेत आणि मग त्यानंतर हे प्रश्न बघा, वाचा तुम्ही आणि आपण पुढे जाऊयात. पुढच्या एक 10 मिनिटात सेशन संपून आपण क्वेश्चन आन्सरला जाणार आहोत बरं का. त्यामुळे पेशन्स ठेवा. क्वेश्चन आन्सरला पण आपल्याला मजा येणार आहे, कारण ते तुमचे स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत आणि आता हे प्रश्न वाचा. एक्सप्लेनेशनची काही तशी गरज नाहीये ते. सगळे ओपन एंडेड क्वेश्चन्स आहेत. हे सॅम्पल क्वेश्चन्स आहे, तुम्ही ठरवा. तुम्हाला वाटलं तर वापरा. तुम्ही ऍड करा प्रश्न. आता कुठल्या बेसिसवर प्रश्न विचारायचे ते तुम्हाला माहिती. काय बघायचं या बेसिसवर प्रश्न आहेत. आणि त्यातले पण हायर प्रायोरिटीच्या गोष्टी, पॅरेटो 80-20 पहिल्यांदा विचारा. नाहीतर सगळं विचारता विचारता महत्वाचं राहून जायचं. वाचा हे प्रश्न. अजून काही प्रश्न आहेत? हे वेगवेगळे सिनॅरिओवरती मी बनवले, जे मेजर सिनॅरिओज मी बघितलेत या फ्यू हंड्रेड मॅरेज मेंटरिंग मध्ये. आता आपण हे बघूयात. हा आपला लास्ट टॉपिक आहे आणि मग आपण क्वेश्चन आन्सरला जाणार आहोत. 5 मिनिटं द्या आणि फार महत्वाचा टॉपिक आहे, की आपण हे डिस्कशन्स डिटेल्ड मल्टिपल राउंड जेव्हा डिस्कशन्स करणार आहोत, तेव्हा कम्युनिकेशन गॅप्स होऊ शकतात आणि ह्या का होतात आणि कशा अवॉइड करायच्या. ओके. तर या कम्युनिकेशन गॅप्स का होतात माहितीये का? तर रिसर्च हॅज व्हेरी क्लिअरली डिस्टिंक्टली प्रूव्ह दॅट मेन अँड विमेन थिंक अँड फील डिफरंटली. ओके, मेन अँड विमेन थिंक अँड फील डिफरंटली बिकॉज ते विचार आणि फिलिंग वेगळ्या प्रकारे करतात, त्यामुळे कम्युनिकेशन गॅप होऊ शकतात. तर हा डिफरन्स आपण समजून घेतला पाहिजे, त्यामुळे आपले कम्युनिकेशन बेटर. तर 3 सिनॅरिओज मी कव्हर करणार आहे याच्यामध्ये. ते सिनॅरिओज समजून घ्या तुम्ही. पहिला सिनॅरिओ असतो, की तर तुम्ही मुलींकडून किंवा बायकांकडून ऐकलं असेल, की माणसं ना म्हणजे पुरुष कधी ऐकतच नाही. खूप कॉमनली तुम्ही ऐकलं असेल, की ना नवरे तर ऐकतच नाही. मी काहीही सांगावं, अजिबात लक्ष देत नाहीत त्याच्याकडे. असं का होतं सांगू? कारण मुलींना, बायकांना नॅचरली इन्क्लिनेशन असते, की त्यांना एक्सप्रेस करायला आवडतं. त्यांना काही वाटलं तर बोलून दाखवायला आवडतं. आणि पुरुषांची काय एक चूक होते माहितीये, की त्यांना वाटते अरे किती बडबड करते. मग ते लक्ष देत नाही. मग टीव्हीच बघत बसतील. ही बोलतीये, बायको बोलतीये किंवा मैत्रीण बोलतीये आणि आपण टीव्हीच बघत बसलोय किंवा मोबाईलकडे बघतोय. तेव्हा मग तिला फ्रस्ट्रेशन येते, की हा माझं ऐकतच नाही. माझ्याकडे लक्षच देत नाही. तर तसं नाही केलं पाहिजे, की जेव्हा अ, मुलगी बोलत असते,
तेव्हा तिला एक्सप्रेस करायला आवडतं आणि छान आहे ना ते ते जेव्हा ती एक्सप्रेस करते तुम्हाला तिच्याबद्दल जास्ती कळते तर जेन्युइनली ऐका. दोन गोष्टी करायच्या. तर एक तर मेन शुड लिसन टू देम व्हेरी व्हेरी केअरफुली अटेंटिव्हली ऐका आणि दुसरं म्हणजे सजेशन्स द्यायचे नाही. त्यांनी मागितलं तर द्या. नाहीतर त्यांना फक्त एक्सप्रेस करायचं असतं एम्पॅथेटिकली म्हणजे त्यांच्या शूज मध्ये जाऊन समजून घ्या आणि तुमचे रिस्पॉन्सेस असले पाहिजे त्याच्याने समजून घ्या म्हणजे असं मठ्ठासारखं नाही. अच्छा, अरे वा, अरे बापरे, ओ असं झालं का? तुमचे रिएक्शन्स पण पाहिजे ना, म्हणजे तिला वाटलं पाहिजे की तुम्ही ऐकता आणि खरंच ऐका. आणि दुसरं म्हणजे उगाचचे सजेशन देऊ नका. मेन आर सपोज टू बी प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. तर त्याच्यामुळे काय होतं, मेन बिंग प्रॉब्लेम सॉल्व्हर्स ना, काही मुलगी बोलली ना लगेच सोल्युशन, काही बोलली की लगेच सोल्युशन. ते म्हणतात, "अरे बाबा, मी फक्त तुला सांगते सोल्युशन्स नकोयत मला." तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एम्पॅथेटिकली ऐकून घ्या, अटेंटिव्हली ऐकून घ्या आणि सोल्युशन्स देऊ नका. मागितले तर द्या. त्या मुलीनी सोल्युशन मागितले तर द्या. नाहीतर तिला फक्त स्वतःला एक्सप्रेस करून घ्यायचं करायचं असतं आणि तिला एक्सपेक्टेड असतं की तुम्ही अटेंटिव्हली ते ऐकावं. तर हा एक सिनेरिओ आहे कम्युनिकेशनचा गॅपचा हा मोठ्या प्रमाणावर होतो. दुसरा सिनेरिओ आहे की मेन कसे बिहेव करतात आणि मग विमेनच्या रिएक्शननी कसे चॅलेंजेस होतात. तर जेव्हा मेन टेन टू फेस चॅलेंजेस ना, दे लाइक टू गो इन देअर केव्ह. केव्ह म्हणजे काय? तर त्यांना म्हणतं की लीव्ह मी अलोन. मला मी जर प्रॉब्लेम फेस करतोय ना, मला ना तू आता फार विचारू नको. तुला कसं वाटतंय रे? तुला त्रास होतोय का? तुला स्ट्रेस आलाय का? असं मुलींना विचारावसं वाटतं आणि ते प्रेमाने विचारतात बघा. त्यांना काळजी असते, प्रेम असते म्हणून ते विचारतात. पण मुलांना कसं असतं, "नाही, मी आता टेन्शनमध्ये आहे ना, मला एक प्रॉब्लेम झाला ना, यू लीव्ह मी अलोन. तुझी काही गरज पडली तर मी सांगेन. पण तू ना मला यू लीव्ह मी अलोन." आणि त्यांना स्वतःला अॅनलाईज करायला आवडतं, थिंक करायला आवडतं. थोडंसं मे बी रिलॅक्स करायला आवडतं फुटबॉल बघून, क्रिकेट बघून आणि देन दे गो बॅक टू देअर प्रॉब्लेम. तर ही त्यांची त्याला टेक्निकली केव म्हटलं जातं, की दे नीड देअर ओन टाईम. थोडा वेळ मे बी रिलॅक्स होण्यासाठी टीव्ही बघून किंवा क्रिकेट खेळून किंवा जे काही असेल आणि देन दे लाइक टू सॉल्व्ह इट अलोन. ओके. तर ही डझंट वॉन्ट हिज पार्टनर टू वरी. ही सिम्पली वॉन्ट्स टू बी लेफ्ट अलोन आणि मुलींनी काय करायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे, की तो जेव्हा प्रॉब्लेम फेस करतोय, तर खूप घुसायचं नाही. मला माहिती की तुम्ही प्रेमाने त्याला सांगता, की "अरे मला सांग प्रॉब्लेम. मी पण इंजिनिअर आहे. मी पण आयटीत काम करते. मी सोडवेल ना तुझा प्रॉब्लेम." तर तो त्याच्यात पडायचं नाही कारण पुरुषांना स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायला आवडतात. त्यांनी मदत मागितली ते नक्की करा. So women find it difficult to leave him alone, likes to show love by offering ideas and solutions. आणि मेनना हे आवडत नाही, तर हे प्लीज करू नका. सो व्हॉट शुड विमेन डू? Instead of giving him ideas, solutions, you should leave him alone. You should give advice only when requested आणि टेल हिम दॅट यू आर विथ हिम. हे सांगायला हरकत नाही. अरे, काही प्रॉब्लेम असू दे, काहीही होऊ दे. तुझं जॉब जाईल, काही पण होईल, काळजी नाही, मी तुझ्यासोबत आहे. ओके. आणि अप्रिशिएट करा त्याला, की अरे तुला एवढं नॉलेज आहे, स्किल आहे. तू हँडल करशील, की मला कॉन्फिडन्स घे तू हँडल करशील. तर त्याला सोल्युशन द्यायच्या ऐवजी त्याला सांगा तुम्ही त्याच्या सोबत आहात, त्याच्या पाठीशी आहात आणि कौतुक करा, की "अरे, तुझं एवढं नॉलेज आहे, कॅपॅबिलिटी मला माहिती आहे, तू सॉल्व्ह करशील." तेवढंच एक पुरुषाला ऐकायचं असतं. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मदत लागली तर येईल की हो तुमच्याकडे, है ना? तिसरा सिनेरिओ साठी मी एक केस स्टडी घेतलेला आहे. तो पुढच्या स्लाइडवर दाखवेल. कारण हे वाचून एखाद्याच तेवढं लक्षात येईल, नाही येईल. तर मेन व्हॅल्यू ऑटोनॉमी आणि विमेन व्हॅल्यू कम्युनिकेशन. म्हणजे बायकांना काय महत्वाचं वाटतं माहिती आहे, की मला बोलून दाखवायचं, की तुम्ही माझं ओपिनियन घ्या, माझं ऐकून घ्या, डिसिजन मेकिंग मध्ये मला घ्या, माझं ऐकून घ्या, हे बायकांचं म्हणणं असतं. आणि पुरुषांचं असतं, की माझ्यावर विश्वास ठेवा, मी एकटा सॉल्व्ह करेल. आय एम स्ट्रॉंग इनफ, आय विल सॉल्व्ह. The men often seek independence and appreciate being trusted to handle things on their own. Hmm? Women, on the other hand, value being included and prefer open dialogue. आता याचे एक्झाम्पल देतो मी नेक्स्ट स्लाइड वरती ते वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल हे जे म्हटलंय ते एक्झाम्पल मध्ये कव्हर केलेलं आहे. वाचा तुम्ही. तर मराठी ट्रान्सलेट काही पेरेंट्ससाठी करायचं झालं तर नवरा बायको कारमध्ये चाललेत, पार्किंग स्लॉट भरलेला आहे, ते पार्किंगची स्पेस शोधतात कार पार्किंगसाठी. तर बायको मदत करते, की "अरे, तिकडे जागा असेल बघ, इथे जा. अरे, इथे होती ना, तू गाडी पुढे घेतलीस, तुला लक्षात नाही आलं का इकडे जागा होती वगैरे."
तर बायकोला जेन्युइनली हेल्प करायचं असं नवरा म्हणतो, अरे मी ड्रायव्हिंग करतोय ना, करू दे ना मला. तू का विश्वास नाही का? तू लहान बाळ आहे का मी? तू का सांगतेस मला डावीकडे घे, उजवीकडे घे, इकडे बघ. आणि दोघांचेही इंटेन्शन राईट असताना त्यांची चिड होते. हं. तर आय होप यू गॉट धिस. आता ह्या कॉन्सेप्ट्स कुठल्या एक खूप सुंदर पुस्तक आहे. मी रेकमेंड करणार आहे तुम्हाला सगळ्यांना. द बुक इज मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस. जॉन ग्रेचं पुस्तक आहे. तर तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही नक्की वाचा किंवा मी म्हणेल हे वाचा. 5 लव्ह लँग्वेजेस एखाद्याच नका वाचू कारण मी तुम्हाला समरी सांगितलेली आहे. पण हे फार सुंदर पुस्तक आहे. फार डिटेलमध्ये सांगतं आणि आयुष्य तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत काढायचं तर इट इज वर्थ स्पेंडिंग टाइम. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुम्हाला छान कळेल. आता एक लास्ट पॉइंट आणि मग आपण क्वेश्चन आन्सरला जाऊया. मी म्हणेल की तुम्हाला विल यू गेट व्हॉट यू वॉन्ट? तुम्हाला पाहिजे तो पार्टनर मिळेल का? मे बी, मे बी नॉट. तुम्हाला ज्याची गरज आहे तो पार्टनर मिळेल का? मे बी, मे बी नॉट. पण एक मी नक्की सांगू शकतो, यू गेट व्हॉट यू डिझर्व्ह. तर तुम्ही जितके चांगले असता, चांगले म्हणजे फक्त रंग, हाईट, पैसा नाही. दॅट इज ओन्ली वन पार्ट ऑफ इट. जेवढे चांगले म्हणजे जेवढे तुम्ही इक्वल पार्टनर आहात, जेवढे तुम्ही प्रेमळ आहात, जेवढे तुम्ही समजून घेणारे आहात, जेवढे तुम्ही फ्लेक्सिबल आहात, तुम्ही चांगलं माणूस बना. ओके, स्वतःवरती काम करत राहा आणि तुम्ही जेवढे चांगले आहात, तेवढा चांगला पार्टनर तुम्हाला गॅरंटीड मिळेल. ओके. So that's what I would like to say and we'll go to questions now. मॅनेजमेंट टीमला जर आता फीडबॅक घ्यायचा असेल तर ते फीडबॅकचा हो. पोल रेज करू शकतात. हो. मी आणि पोल आपण लॉन्च आता करतो क्वेश्चन्स इमेज. घेऊयात. यू कॅन आस्क मी एनिथिंग अँड एव्हरीथिंग. पोल रेज करा रोहित. या. त्या पोलला सगळ्या जणांनी उत्तर द्यावं. तुमच्या स्क्रीनवर आला असेल पोल. हो रिक्वेस्ट हो, एव्हरीवन टू सगळ्यांच्या रिस्पॉन्ड. या. पार्टिसिपंटच्या आहे तर तुम्ही प्लीज रिस्पॉन्ड करा. तुमचं जेन्युइन फीडबॅक द्या. छान वाटलं असेल तर छान म्हणा, युसलेस वाटलं असेल तर युसलेस म्हणा. अगदी मोकळेपणाने फीडबॅक द्या तुम्ही. आणि मग आपण प्रश्नांकडे वळूयात. एकदा तुम्ही 2 मिनिटं घ्या याच्यासाठी आणि मग आपण प्रश्नांकडे वळूयात. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, प्लीज रिप्लाय करा पोलला. आय कुड स्टील सी सम ऑफ यू हॅव नॉट रिस्पॉन्डेड. ओके. मला एक डायरेक्ट मेसेज आलाय म्हणून मी नाव नाही घेत पण प्रश्न सांगतो. हाऊ डू आय नो इफ द पर्सन इज नॉट वेअरिंग अ मास्क? इट मे हॅपन दॅट दे वॉन्ट टू गेट मॅरिड ॲज सून ॲज पॉसिबल अँड डोंट वॉन्ट टू शो देअर रिअल साईड. हाऊ टू डील विथ इट? हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि जर तू बघितलंस तर आपण सगळ्या टेक्निक्स शिकलेलो आहोत की प्रश्न कसे विचारायचे. तर ओपन एंडेड प्रश्न विचारायचे. ओपन एंडेड प्रश्नांनी तो बोलता होणार. त्याला त्याच्यावरती भरपूर सब क्वेश्चन्स विचारायचे. जर कोणी म्हणालं की मला पुस्तकं वाचायला आवडतात आणि तो खोटं बोलत असेल, तर तुमचा नेक्स्ट प्रश्न असणार ना की तुला कुठल्या प्रकारची पुस्तकं आवडतात? तो सांगू शकतो का की मला सायन्स फिक्शन आवडतात, मला रोमॅन्टिक नॉव्हेल्स आवडतात, मला सेल्फ हेल्प बुक्स आवडतात. तो म्हणाला सेल्फ हेल्प बुक्स आवडतात. तुमचा नेक्स्ट प्रश्न असू शकतो की तुला कुठली पुस्तकं आवडली रे? मग तो सांगेल की मला हे पुस्तक आवडलं. मग तू म्हणू शकतो की अरे व्हॉट डज दॅट बुक टेल यू ऍक्च्युअली? काय म्हणजे त्याची समरी काय? तुला का आवडलं ते बुक? व्हॉट इज द मेन मेसेज ऑफ द बुक? तो जेव्हा सांगितला जातो, मेन मेसेज ऑफ द बुक सांगितला जातो. अ, दुसरं म्हणजे पीपीटीज शेअर झाल्यात का ग्रुपवरती? पल्लेवार भाऊंनी शेअर करायचे होते 9:30 वाजता. त्या ग्रुपवरती शेअर केल्यात का त्यांनी? हा, पल्लेवार भाऊंनी केलेले शेअर आहेत. केलेल्या आहेत ग्रुपवरती स्लाइड्स अशा. तिने पण शेअर केले आहेत. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मी ना मेसेज वरती ना माझा मोबाईल नंबर पण टाकून ठेवतो तुमच्या माहितीसाठी. आणि मी म्हणेल की तुम्ही 2-3 मिनिटं काढून प्रश्न विचारता विचारता ऐकता ऐकता जर मला फीडबॅक पाठवला की तुम्हाला सेशन मध्ये काय वाटलं, काय चांगलं वाटलं, तर मला आवडेल. माझ्या व्हॉट्सअपवरती हा स्टोअर पण करा. याचा तुम्हाला माझ्याशी पुढे गायडन्स घेताना पण उपयोग होईल. हा माझ्या व्हॉट्सअप नंबरचा. आणि 2-3 मिनिटं जर तुम्ही स्पेंड करून मला जर फीडबॅक पाठवला की काय आवडलं, तर मला थोडं प्रोत्साहन मिळेल पुढच्या वेळेला याच्यापेक्षा अजून छान सेशन करण्यासाठी. तर तुम्ही जर मी तुमच्यासाठी 6 तास इन्व्हेस्ट करू शकतो, 3 तास डिलिव्हर करायला आणि 4-5 दिवस प्रिपेअर करायला, मला वाटतं तुम्ही फीडबॅक सेंड करायला
काही 1-2 मिनिटं तरी स्पेंड करू शकता. तर इफ यू कॅन सेंड दॅट, आय विल हायली अप्रिशिएट दॅट. ओके. सो कमिंग बॅक टू द क्वेश्चन्स, नेक्स्ट क्वेश्चन काय बघू आपण, चॅटमध्ये काय प्रश्न दिसतोय अजून? अजून काही आलाय का चॅटमध्ये प्रश्न? सो ओके, नेक्स्ट प्रश्न आहे की आय एम काइंड ऑफ इंट्रोवर्ट आणि मी इझिली ओपन अप नाही होत, म्हणून समोरच्या पर्सनला वाटतं की मी बोरिंग किंवा डिसइंटरेस्टेड आहे. तर ह्या सिच्युएशन मध्ये मी काय केलं पाहिजे? तुम्ही इंट्रोवर्ट आहात, काहीच हरकत नाहीये. पण लक्षात घ्या की इंट्रोवर्ट माणूस पण जेव्हा आवडीची गोष्ट असते तेव्हा भरभरून बोलतो. की एखादा इंट्रोवर्ट असेल, तो इतर वेळेला बोलत नाही. पण समजा त्या इंट्रोवर्टचा आवडता विषय असेल फोटोग्राफी. तर जेव्हा कोणी फोटोग्राफीवरती विचारतं, तो इंट्रोवर्ट माणूस पण भरभरून बोलतो. कुठला कॅमेरा वापरायला पाहिजे, कुठली लेन्स वापरायला पाहिजे, कशा प्रकारे ते फोटो काढले पाहिजेत. बरोबर की नाही? तर मी म्हणेल की तुम्हाला इंटरेस्ट आहे ना लग्न करण्यामध्ये, तर तुम्ही बोला ना भरभरून. कारण तुम्ही जेवढं भरभरून बोलाल, तेवढं समोरच्या माणसाला तुम्ही समजाल. तुम्ही जेवढे भरभरून बोलून प्रश्न विचाराल, तेवढा तुम्हाला समोरचा माणूस समजेल. तर इंट्रोव्हर्ट आहात याच्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही इंट्रोव्हर्ट राहा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुमच्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट म्हणून भरपूर प्रश्न विचारा आणि टेक्निक्स तुम्हाला अगदी मी समजून दिलेल्या या स्लाइड्स तुमच्याकडे पोहोचलेल्या आहेत अशा. आता प्रश्न नाहीये पण काही फीडबॅक आहे. थँक यू सो मच सर फॉर युअर वंडरफुल सेशन. वी रिअली एन्जॉयड इट अँड गॉट क्लिअर पिक्चर. थँक यू सो मच. थँक यू सो मच प्रियंका. साईराम पाटील, इंट्रोवर्ट हॅज अ व्हेरी स्मॉल सर्कल. जिथे तो खूप बोलतो फॉर सम टाइम, समोरच्याला तुम्ही त्या ग्रुपचा पार्ट समजू शकता. बरोबर आहे, प्रश्न नाही पण सजेशन आहे. खूप छान सजेशन आहे साईराम, की इंट्रोवर्ट पण आपल्या स्मॉल ग्रुपमध्ये. साईरामचं म्हणणं आहे की इंट्रोवर्ट कमी बोलणारा असतो असं नसतं. तो सिलेक्टिव्हली बोलणारा असतो, की तो इतरांशी कमी बोलतो, पण त्याचा जो क्लोज ग्रुप असतो त्याच्यामध्ये तो भरभरून बोलतो. तर साईरामचं असं म्हणणं आहे की तुमचा जो तुम्ही ज्या प्रॉस्पेक्टिव्ह पार्टनरशी बोलताय, तो तुमच्या क्लोज ग्रुप पैकीच समजा ना. तुम्हाला बऱ्याच पॅरामीटरवर सेम म्हटलंय म्हणून तुम्ही त्या प्रपोजलला हो म्हटलात ना, भरभरून बोला असं. प्रसाद पट्टीवर मला म्हणतो की हाऊ टू अप्लाय डिस्कस टेक्निक्स ऑन द डे ऑफ सिन्स द टाइम इज व्हेरी लेस. हो आहे, पण हे फिल्टरिंग साठी वापरा. तुम्हाला रेड फ्लॅग्स तर दिसत नाही ना, हे वापरा ना, मेथड ऑफ एलिमिनेशन वापरा. की काही मेजर एलिमिनेशन जर आता तसंही ना, तुम्ही बाकीचे क्रायटेरिया वापरून, एक तर तुम्ही क्रायटेरियावरती सगळी इन्फॉर्मेशन पोर्टलवर आहे. तुम्ही ऑलरेडी मल्टिपल फिल्टर लावलेले आहेत. पोर्टलवरची इन्फॉर्मेशन बघून तुम्ही फिल्टर लावलेले आहेत. त्यानंतर तुम्ही जर काही झूम मीटिंग केल्या असल्या मेळाव्याच्या आधी, तर त्याच्यामधून काही फिल्टर झालेले आहेत. त्यानंतर ग्रुप डिस्कशन्स करणार आहात, त्याच्यामध्ये काही प्रमाणात फिल्टर होणार आहेत. त्यानंतर वन ऑन वन डिस्कस करताना काही फिल्टर आउट होणार आहेत. ठीक आहे. तर मी म्हणेल असं करता करता काय कराल, फिल्टर आउट फक्त तुम्ही मेथड ऑफ एलिमिनेशननीच करा. कारण मेथड ऑफ सिलेक्शनसाठी वेळ लागतो. कारण तुमचे सिलेक्शनचे पॅरामीटर खूप जास्ती असतात. पण मेथड ऑफ एलिमिनेशनचे असेल, त्यांनी पटापट एलिमिनेट सुरुवातीला होऊ शकतं. आणि नंतर मग फिल्टर आउट होऊन काहीच लोक उरणार आहेत. हा, तर त्यांच्याशी तुम्ही मल्टिपल राऊंड करा ना. आणि तिथे करताना पण जिथे जिथे तुम्हाला तो पॅरेटोज 80-20 ने मॅच होत नाही, त्या ठिकाणी मी म्हणेल की तुम्ही नक्की एलिमिनेट करा. सो दॅट बाकीचे जे उरतील त्यांच्यासोबत मग मल्टिपल मीटिंग्स करा, तुम्ही डिटेल मीटिंग्स करा. अजून काय प्रश्न दिसतात बघू बरं. एक मिनिट, अजून काय प्रश्न आहेत? It is practically difficult to ask about health issues of opposite candidate. How to handle this problem? तर मी म्हटलं की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मीटिंग मध्ये हेल्थ इश्यूज नका विचारू. तुम्हाला जेव्हा वाटायला लागतं की मल्टिपल मीटिंग झाल्या आणि आता लग्न होण्याची शक्यता आहे, तर तेव्हा इश्यूज बद्दल विचारा. आणि जेव्हा लग्न करायचं काइंड ऑफ फिक्स होईल त्यावेळेला पूर्ण हेल्थ चेकअप करून घ्या तुम्ही असं. अजून एक प्रश्न आहे, वेन यू मीट फॉर द फर्स्ट टाइम यू विल ऑब्झर्व प्रेझेंट the best version of yours, which might not be the true version. For example, can pretend to be very, uh, very jolly and nice person, तर हे तुम्ही दाखवू नका ना. तुम्ही दाखवताय म्हणजे तुम्ही स्वतःला चीट करताय. तर पहिल्यांदा तुम्ही नाही मास्क वेअर करायचा तुमच्या भल्यासाठी.
आणि समोरचा मास्क घालत जरी असेल तर तुमच्याकडे एवढे आता प्रश्न आणि टेक्निक्स आहेत त्या वापरून तुम्ही त्याचा खरा चेहरा ओळखा ना, हे स्किल तर तुम्हाला आलं पाहिजे. हे तुमचं स्किल आहे ना, तुमच्यासाठी कोणी दुसरं नाही करू शकणार. ही तुमचीच जबाबदारी आणि तुम्हाला सगळ्या टेक्निक्स शिकलेले आहात, आता ते टेक्निक्स अप्लाय करायच्यात आणि ह्या आयुष्यभर लागणार आहेत तुम्हाला. उद्या बिझनेस पार्टनर सिलेक्ट करायला लागणार आहे. उद्या तुमच्या टीममध्ये एम्प्लॉईज हायर करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे. तर हे स्किल डेव्हलप करायचंच आहे. त्यानंतर एक मेसेज आहे, द फर्स्ट कॉन्व्हर्सेशन मोस्टली टेंड्स टू बी वन साइडेड, लाईक वन पर्सन कीप्स ऑन क्वेश्चनिंग, द अदर पर्सन कीप्स ऑन आन्सरिंग. Maybe the partner is bit shy in the first meeting. How can we avoid this situation and make it a two-way communication? हा तुमचा ग्राउंड रूल बनवा की तू एक प्रश्न विचार, मी एक प्रश्न विचारेल. की माझा प्रश्नावरती जो प्रश्न मी तुला विचारतोय तू उत्तर दिल्यावरती मी सुद्धा उत्तर देईल आणि पुढचा प्रश्न तू विचार, असा तुम्ही ग्राउंड रूल तुम्ही सेट करू शकता. आणि नसेल समजा तर याचा अर्थ तो पर्सन डॉमिनेटिंग आहे आणि तुम्हाला नक्कीच डॉमिनेटिंग पर्सन नको असणार, नाही का? Many girls expect the boy should have self-owned flat at Pune and at the age of 26, 28 before marriage. Please suggest something on this. काहीही सजेशन नाही आहे. मॅरेज इज अबाउट डिमांड अँड सप्लाय. लव्ह मॅरेज पण मध्ये पण तसं असतं, एक्सपेक्टेशन्स असतात. लव्ह मॅरेज असं कोणी कोणाच्या प्रेमात पडतं असं नसतं बरं का. तर मार्केट आहे हे डिमांड आणि सप्लाय आहे. जर एक्सपेक्टेशन्स असले तर असतील आणि ते जर तुम्हाला जर वाटत असेल की हे खूप हेवी एक्सपेक्टेशन आहे तर त्यांना त्या एक्सपेक्टेशन प्रमाणे मिळणार नाही ना. तर तुमचा फ्लॅट नसला तरी त्या लग्न करतीलच तुमच्याशी. तर ह्याला काहीही उत्तर नाहीये. आता मुलांना मुलींना दोघांनाही मी सांगितलं की एक्सपेक्टेशन विचार ठेवून करा. मटेरियलिस्टिक एक्सपेक्टेशन पेक्षा त्या माणसाचा स्वभाव, त्याचा किती छान कम्पॅटिबिलिटी ते बघा. आता हे माझं सांगून झालेलं आहे. आता ते बाकी लोकांवरती आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की ती मुलगी फारच एक्सपेक्ट करते तर तुम्ही लग्न नाही करायला पाहिजे ना त्या मुलीशी. ती जर जास्ती एक्सपेक्ट करते तर आता ती जास्ती एक्सपेक्ट करते आणि तुम्ही उगाच प्रचंड लोन घेऊन घर घेतलं तर पुढे तर मग किती लोन घेऊन काय काय करायला लागेल ना. त्यापेक्षा अशा मुलीशी लग्न करा जिचे एक्सपेक्टेशन रिझनेबल आहेत. बरोबर की नाही? मग रमेश विवराचा प्रश्न, इफ ऑल द पॅरामीटर्स टू बी फॉलोड then even though all are important, it will be more time consuming. But as you said, 80-20 rule, then it is found to be very easy to match and explore life partner. Thank you, Ramesh, for that compliment. ही compliment Pareto's 80-20 ला आहे आणि I am happy that you really liked that principle आणि अप्लाय करा, आयुष्यामध्ये करा, करिअरमध्ये करा, उपयोग येईल. अजून एक प्रश्न आहे, हाऊ टू टॅकल अ सिच्युएशन इन अ मॅरेज अरेंज मॅरेज सेटअप when you have met a candidate, suppose a girl, liked her, but parents are not sure or not approving even after you have tried to convince them. सोडून द्या. तिच्या पेरेंट्सला नाही पटलं तर नाही पटलं. काय करणार ना? तुम्ही मुलीला कन्व्हिन्स करा. आणि आणि मुलगी म्हणाली आई वडिलांना कन्व्हिन्स झाल्याशिवाय मी करणार नाही. तर तुम्ही काहीच करू शकत नाही त्याचे. त्यामुळे डेस्परेट नका होऊ. सिंपल माझं सोल्युशन असेल, डेस्परेट होऊ नका. आत्ताच जर ती मुलीला तुम्ही इन्फ्लुएन्स नाही करू शकत आणि तिचे आई वडील इन्फ्लुएन्स करतात, तर मग इट इज बेटर दॅट यू डोंट मॅरी हर. कारण आयुष्यभर आई वडील पण इन्फ्लुएन्स करणार आणि तुम्ही पण इन्फ्लुएन्स करणार. आई वडिलांना काही ती सोडून देणार नाही. तुमच्या घरी जरी ती राहायला आली तरी आई वडिलांनी तिला वाढवलंय, जन्म दिलाय, एवढं प्रेम दिलंय, एवढं सपोर्ट केलाय. ती आयुष्यभर आई वडिलांची बोलणार आहे. त्यामुळे जर आई वडिलांचा इन्फ्लुएन्स जास्ती असेल आणि तुम्ही इन्फ्लुएन्स नाही करू शकलात, बेटर यू डोंट मॅरी हर. तुम्हाला पण इन्फ्लुएन्सिंग स्किल शिकता आले पाहिजेत असं. शॅल वी डिस्कस क्रिटिकल थिंग्स सच एज फायनान्शियल प्लॅनिंग इन द फर्स्ट मीटिंग? नाही, पहिल्या मीटिंग मध्ये नका करू त्या गोष्टी. पर्सनॅलिटी मॅच बघा आणि सेकंड मीटिंग मध्ये करा, थर्ड मीटिंग मध्ये करा. हा, कारण मीटिंग तर करावंच लागणार आहे. पुढची 40-50 वर्ष सोबत काढायची आहे तर मल्टिपल मीटिंग्स होणारच असं. इन मॅरेज फायदे का सौदा? दिस फ्रेज लुक्स इनअप्रोप्रिएट. नाही ग रचना, गमतीनी होती ती. फायदा इज अ वर्ड गॉट सम पर्टिक्युलर मिनिंग. अगदी मान्य तुझं म्हणणं. हे गमतीनी म्हटलंय ग, आपण बनी आहोत ना, तर आपण म्हणतो की हम घाटे का सौदा कभी नाही करते. विचार कर, तू तरी घाटे का सौदा करशील का? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघतोच असं की, तर सगळ्या गोष्टींमध्ये बघत नाही. आपण सोशल वर्क करतो बरंच, ज्याच्यामध्ये आपण काहीच एक्सपेक्ट करत नाही. पण हे सोशल वर्क नाही ना, तुम्ही लाईफ पार्टनर शोधता. तर तर माइंड नका करू. हा शब्द गमतीने म्हटलाय. तर डोंट माइंड इट. आय वॉज आस्किंग अबाउट माय पेरेंट्स, नॉट
पेरेंट फॉर अबाउट क्वेश्चन. ओ हो हो हो. तो जो प्रश्न होता की मला एखादा मुलगा किंवा मुलगी आवडली आहे पण पेरेंट्सना नाही आवडली. पेरेंट्सला या सेशनला आणलं का? मॅनेजमेंट टीमनी बऱ्याच वेळा सांगितलं होतं या सेशनला पेरेंट्सला आणा आणि या सेशनला मध्ये मी पेरेंट्सना काय सांगितलं? मुलांची लाईफ कंट्रोल करू नका. ती मॅच्युअर आहेत, समजदार आहेत, त्यांना त्यांची डिसिजन घेऊ द्या. तर तुझे पेरेंट्स जर आलेले असेल, तर त्यांनी हे ऐकलं असतं. तर पेरेंट्सला तेच सजेशन राहील, की आणि मी सांगितलं हेल्दी डिस्कशन करा, डिबेट्स होऊ द्या, हेल्दी डिस्कशन्स होऊ द्या. प्रत्येक गोष्ट ॲग्री केली पाहिजे असं नाही, पण पेशंटली मुलांनी आई-वडिलांचं ऐकून घ्या, आई-वडिलांनी मुलांचं ऐकून घ्या. डिस्कशन्स करा, डिबेट्स करा आणि फायनल डिसिजन घ्या. आणि मी जसं म्हटलं, की 70-80% वेटेज हे मुलांचं असलं पाहिजे, त्यांचं आयुष्य आहे. पण पेरेंट्सचं ओपिनियन पण 20-30% साठी घ्या. आणि फायनली त्यांनी ॲग्री नाही केलं, पण तुम्ही पूर्णपणे कन्व्हिन्स्ड असाल सगळ्या टेक्निक्स वापरून, तर गो अहेड एंड मॅरी. कन्व्हिन्स करता आलंच पाहिजे आपल्याला. Nowadays, girls also have male friends, but all the boys may not agree with this. How to get clarity on this when discussing with your potential partner without getting judged on some questions? नाही, गेटिंग जजचा तुम्ही विचार करूच नका. कारण जर तुमचे मेल फ्रेंड्स आहेत आणि तुमच्या नवऱ्याला जर आवडत नसेल, तर तुम्ही ठरवा त्याच्याशी लग्न करायचंय का नाही करायचंय. पण काही ग्राउंड रूल्स असू शकतात, की तुम्ही मेल फ्रेंड्सला भेटत असेल तर मला सांगा किंवा त्या फ्रेंडची मला ओळख करून द्या. लेट्स मेक देम फॅमिली फ्रेंड्स. असं जर असेल तर दॅट इज परफेक्टली फाईन ना. तर काय तो मुलगा म्हणतोय तुमच्या मेल फ्रेंड्स बद्दल किंवा ते उलटं पण होऊ शकतं, की मुलाचे फिमेल फ्रेंड्स असू शकतात आणि मग त्याची होणारी बायको काय म्हणते त्याच्याबद्दल आणि तुम्हाला ते डायजेस्टिबल आहे का त्याप्रमाणे ठरवा तुम्ही. आहे की नाही? किती ओपन माइंडेड नवरा हवाय, किती ओपन माइंडेड बायको हवी हे तुम्ही ठरवा. Dinesh, excellent session. थँक यू सो मच. आता प्रश्न थांबूयात का आपण? शेखर भाऊ? Every good thing has to end somewhere. I know, absolutely. So thank you, everybody. Thank you, Yes. AVSP team, to giving me this opportunity. एक लास्ट प्रश्न, हाऊ कॅन यू से दॅट 2 crore इन US इज इक्वल टू 18 lakh इन इंडिया? तर मी तो कॉन्सेप्ट समजून सांगितला. परचेस पॉवर पॅरिटी ही ग्लोबल कॉन्सेप्ट असते. तर कंट्री टू कंट्री म्हणजे UK टू इंडिया किंवा UK टू US परचेस पॉवर पॅरिटी असते. परचेस पॉवर पॅरिटी त्याचे टेबल्स अवेलेबल असतात. तर तुम्ही शोधा गुगलवरती परचेस पॉवर पॅरिटी बिटवीन अमेरिका अँड इंडिया. त्याचा कॅल्क्युलेटर येतो. त्याच्यात व्हॅल्यूज टाका, तो देतो तुम्हाला कॅल्क्युलेट करून. 18 लाखच असेल असं नाही, जे काय असेल ते. सो इफ इट कम्स टू 50 lakh, इट कम्स टू 50 lakh. मी एक सॅम्पल फिगर सांगितले मित्र. तर ते तुम्ही कॅल्क्युलेट. आणि दिनेश, व्हॉट यू सेड इज एक्झॅक्टली राईट. तुम्ही जर डॉलरमध्ये कमवता तर खर्च पण डॉलरमध्येच करता. बरोबर व्हाय बरोबर. यू वॉन्ट टू से द सॅलरी इन इंडियन रुपीज? मग तुम्ही बरोबर. श्रीलंकन रुपीज मध्ये सांगा ना, ती 5 कोटी होईल. करेक्ट? तुम्ही कोरियन यन मध्ये सांगा, ती 15 कोटी होईल. दिस इज मिसगाइडिंग द पीपल. You tell your salary in dollars, if it is in dollars. If it is 2 crores in Indian rupees, yes, you tell in Indian rupees. अगदी अगदी हा, अगदी. आज 2 कोटी रुपयामध्ये अमेरिकेमध्ये लाईफ कसं जगतात हे त्या लोकांना माहिती आहे. इट इज हार्डली $2 lakh. बट इफ यू कन्वर्ट, हा कन्व्हर्शन मॅनिया जो आहे सगळ्यांना, that disturbs the people. If you convert dollars into rupees for no reason, कारण त्याला जर Very good. $2 लाख पगार असेल तर $60,000-70,000 इन्कम टॅक्स मध्ये जाईल. बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे लेट अस नॉट गो इन टू कन्व्हर्शन मॅनिया. बरोबर आहे बरोबर. Stick to what you earn and what you spend. Well, Dinesh, before Sanjay, you are there, no? Sanjay? Well, let me tell you, you have given very good insights to all the candidates. And Thank you whatever so the much. management techniques are there, definitely they are useful in your life, provided you have the approach. And you have given very good insight to all the candidates how to use all these techniques for betterment of selection of the life partner. किती गोष्टी घ्यायच्या आणि कशा वापरायच्या हे प्रत्येकाच्या कॉन्शियसवर डिपेंड करतं. Dinesh or any life coach can just give the guidance, but how to use it and how to implement it for the betterment is it's an individual choice and individual option.
अगदी मला अगदी वाटतं खरं. सगळ्या टेक्निक जर तुम्ही वापरल्यात प्रिसाइजली आणि कॉन्शियसली तर तुम्हाला सिलेक्शन मध्ये बराच फायदा होईल. आणि जसं आता दिनेशने म्हटलं, मुलं आणि मुली भेटतात एकमेकांना. तर मी बऱ्याच वेळेस कॉन्व्हर्सेशन ऐकतो. त्यात त्यांना काय विचारायचं मला कळत नाही. आयदर इट इज इंटरव्ह्यू और इट इज इट्स इंट्रोगेशन. एक संपला की दुसरा प्रश्न, दुसरा संपला की तिसरा प्रश्न. इट हॅज टू बी अ इंटरॅक्शन. This is what precisely Dinesh has explained. You have to have interaction with your life partner when you meet him. आणि कोणालाही असं वाटायला नको की आम्हाला डॉमिनन्स करतो आहे. सी अल्टिमेटली माझ्या दृष्टीने रंग, रूप, पैसा हे क्षणिक आहे. कुठलीही व्यक्ती पैशाने श्रीमंत होत नाही. श्रीमंत होते ती फक्त विचाराने आणि मनाने. त्यामुळे हा जो एक कन्सेप्ट डोक्यात आलेला आहे, पॅकेज, मनी अँड मटेरियलिस्टिक लाईफ. Everybody has to take a call. What is right and what is wrong? As Dinesh said, we have no one to preach you. It's your choice. With this, let me expect the boys and girls to perform well on 28th of the December and 29th of the December in Pune. And let me remind you, this is the only program, structured program in our community, which we are trying to give to our community from last 16 years. Every Absolutely, year I we are completely agree. And every year we are making some changes, and we see that we get feedback from the candidates. Okay, what best we can do even next year, next coming years. With this, let गोल्डन me end the ऑपॉर्च्युनिटी याचा program. वापर करून घ्या. खूप स्ट्रक्चर्ड आहे, खूप सायंटिफिक आहे आणि Yes. ड्रीम च्या टीमनी गेल्या 12 वर्ष त्याला प्रचंड रिफाईन केलंय. हे लोक सगळे पूर्ण हा ग्रुप ब्रेनस्टॉर्म करत असतो, इम्प्रूव्हमेंट्स करत असतो. तर एवढी सुंदर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर त्याचा नक्की खूप छान पद्धतीने वापर करून घ्या. या ड्रीम टीमचे एवढे कष्ट आहे त्याच्या मागे, बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला कल्पना नसेल. सगळे लोक किती झटतात आणि किती हायली एज्युकेटेड आहेत, हायली इनोव्हेटिव्ह आहेत ही, आणि अतिशय सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे. त्याचा छान वापर तुम्ही करून घ्या. त्याच्यातच टीमला समाधान आहे. Definitely. Let us end the program today with this good note, and we'll meet on 28th of December at Hotel Sheraton, Pune. Dinesh ji, can you answer my question which I sent you? आता मला ना व्हॉट्सअपवर पाठव, मी आन्सर करेल, कारण आपण सेशन एंड करायचं ठरवलंय ना. Okay. चालेल. थँक्यू सो मच You अँड can, ऑल द you बेस्ट गाईज फॉर Dinesh 28-29. is available on WhatsApp, and then you can Yeah. have a personal call also. He is Yeah. helpful. वेळ घेऊन तुम्हाला जे काही प्रश्न आहेत तुम्ही त्यांना नक्की फोन करून विचारा. विचारा. So elaborately you can have the answers from the Dinesh. Okay, Sure, friends? sure. It's almost 2 hours, more than 2 hours. Dinesh All the is best, speaking guys. on so many things. Yesterday also it was couple of hours, today also couple of hours. So hats off to your patience and your study and presentation, Dinesh. Thank you so AVSP is much. very much thankful to you for putting your efforts to guide the new generation. Thank you Pleasure was and all good night. mine. Thank you. And good Thank night. you so much. Good night. Bye-bye. Thank you. Good night.